आवाज येत नाही सर. हा, जय भीम सर्वांना. जय भीम सर. हा, जय भीम. सर. जय भीम. जय हिंद. एक मिनिट. मागच्या वेळेस मी क्लास घेऊ शकलो नाही, थोडंसं अपरिहार्य कारणामुळे. तर आजपासून आपण गुरुवार आणि शुक्रवार दर आठवड्याला आपण पाली लँग्वेज म्हणजेच पाली व्याकरणाचा क्लास घेणार आहोत. तर आज मागच्या क्लासला जे काही विद्यार्थी असतील त्यांचा काही विशेष नाही, परंतु काही विद्यार्थी माझ्या मागच्या व्याकरणाच्या क्लासला नव्हते, तर ते आज या ठिकाणी बहुतेक जॉईन झालेत की नाही काही सांगता येत नाही. तेलगावकर आहेत का इथे? तेलगावकर जॉईन झालेत का सर? हा, जॉईन झालो ना आज मी. हा, आहे राजेश तेलगावकर. ओके ओके ओके. हा सर, थँक्यू. तर तुम्ही मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. तेलगावकर साहेब, मागचा व्हिडिओ बघितला ना? हो सर, पाहिलं मी. चारही केले. हो ना, चारही पाहिले सर व्हिडिओ. चारही बघितले ना? ओके. तर आज मागच्या क्लासमध्ये तुम्ही सर्वांनी आपले जे बुक्स जे आहेत, PDF फाईलमध्ये मी दिलेलं बुक जे आहे ते बुक सर्वांनी आपल्या समोर ठेवायचं आहे. म्हणजे ओपन करून ठेवा. आपला लेसन क्रमांक 5, आपल्या बुकमध्ये लेसन क्रमांक 5 जो आहे तो तुम्ही ओपन करून ठेवा. तर त्यामध्ये बघा, सुरुवातीपासूनच मी तुम्हाला मागच्या क्लासमध्ये स्वर आणि व्यंजन याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला बरीचशी माहिती दिली. स्वर म्हणजे काय किंवा व्यंजन म्हणजे काय, स्वर किती आहेत, त्याच्यामध्ये ऱ्हस्व स्वर किती आहेत, दीर्घ स्वर किती आहेत, स्वर हा कसा उच्चारला जातो, ध्वनी म्हणजे काय, त्याचबरोबर व्यंजन म्हणजे काय, व्यंजन कसं तयार होतं, म्हणजे स्वराच्या सहाय्याने व्यंजन तयार होतं. म्हणजे स्वर न लागता व्यंजन कधीही होत नाही. तर अ आ इ उ हे व्यंजनाला जोडायला लागतात, त्यावेळेस मग व्यंजन तयार होतं. म्हणजे क ख ग ग च छ ज ज वगैरे हे असे व्यंजन तयार होतात. तर ते किती आहेत? 33 आहेत. आणि ते व्यंजन जे आहेत ते कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत प्रत्येक वर्गामध्ये. म्हणजे 5-5चा जो वर्ग जो आहे, कंठज, नंतर तालव्य, मूर्धज वगैरे वगैरे जे नावं पण मी तुम्हाला दिलेले आहेत. तर ते 5 वर्गामध्ये आपले हे व्यंजन जे आहेत हे वर्गीकरण झालेलं आहे, म्हणजे किंवा काय डिव्हाइड केलेले आहेत. आणि त्यातला शेवटचा जो
निगहित जो आहे म्हणजेच प्रत्येक वर्गामध्ये 5व्या क्रमांकाचा जो अल्फाबेट आहे, उदाहरणार्थ अंग, नंतर ञ, नंतर न, नंतर न आणि नंतर म, ही जी ओळ जी आहे ती त्याला निगहित म्हणतात. त्याला आपण काय म्हणतो? निगहित. आणि हे निगहित जे आहेत हे जोडाक्षर ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस फार महत्वाचे असतात. कारण हे निगहित जे आहे, जसं की मराठीमध्ये आपण कोणताही निगहित करायचं असेल तर अंग अनुस्वार त्यावरती देऊन मोकळा होतो. परंतु पाली भाषेमध्ये अनुसारिक जो शब्द जो असतो किंवा त्याच्या ज्या शब्दावर अनुस्वार द्यायचा असतो किंवा निगहित करायचं असतं त्यावेळेस त्याला त्याच वर्गातलाच अल्फाबेट जो आहे किंवा अक्षर जे आहे ते तुम्हाला जोडायचं असतं. तर ते आपण बघूया. मी आज तुमची ती तयारी करून घेणार आहे. अशा प्रकारे व्यंजन जे आहेत ते 33 व्यंजन, त्याच्यामध्ये ओवल अँड आपलं व्यंजनामध्ये मग बाकीचे जे काही संकीर्ण म्हणतो आपण, मिसलिनियस म्हणजेच काय, फुटकळ, की ते वर्गीय नाहीत, म्हणजे एका विशिष्ट साच्यामध्ये बसवलेले नाही, तर ते खाली अशा पद्धतीने आपल्या संकीर्ण म्हणजेच काय फुटकळ ते सुद्धा व्यंजन आहेत. य, र, ल, व, ह, ळ, स, अंग. हे पण मी तुम्हाला शिकवलं. त्यानंतर तुम्हाला मनीषा जाधव मॅडम, आपला माईक म्यूट करा. तुम्ही सर्वांनी आपले माईक म्यूट करून टाका. तर अशा प्रकारे अशा प्रकारे व्यंजन आणि स्वर हे शिकवलं गेलं. मग त्यातनं व्यंजनाला जसे जसे तुम्ही स्वर जोडणार, म्हणजे क ला जर अ जोडला तर तो क होतो, किंवा क ला आ जोडला तर का होतो, क ला ई जोडला तर तो की होतो, आणि दीर्घ ई जोडला तर दीर्घ की तयार होतो. क ला उ ह्रस्व उ जोडला तर तो ह्रस्व उ तयार होतो, आणि दीर्घ ई जर क ला जोडला तर तो दीर्घ की तयार होतो. तर अशा प्रकारे अठ्ठकडी जी म्हणतो आपण, जशी आपण लहानपणी आपल्या पहिली दुसरी मध्ये आपण 12 खडी शिकलो, तर ते 12 खडी काय 12 का नंबर आलेले आहेत? कारण मराठीमध्ये 12 स्वर आहेत, किंवा संस्कृतमध्ये पण 12 किंवा 11 स्वर जे आहेत. प्रत्येक भाषेमध्ये स्वर आहेत, परंतु 1-2 1-2च्या फरकाने प्रत्येक भाषेमध्ये हे स्वर आहेत. तर पाली भाषेमध्ये आपण 8 स्वर मानतो. तर त्या 8 स्वर असल्यामुळे आणि 8ही स्वर हे आपण ह्या व्यंजनाला जोडल्यामुळे आपली अठ्ठकडी तयार होते. क, ख, ग, घ आणि अंग, नंतर च, छ, ज, ज, नंतर ञ. अशा प्रकारे हे व्यंजन जे आहेत हे आपण शिकलो. त्यानंतर मी तुम्हाला ट्रान्सलिटरेशन म्हणजेच काय, लिप्यांतर, हे तुम्हाला शिकवलं. लिपी काय असते आणि भाषा काय असते, ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घ्यायचं आहे की भाषा ही वेगळी असते आणि लिपी ही वेगळी असते. भाषा हे बोलण्याचं एक माध्यम असतं आणि लिपी हे एक लिहिण्याचं माध्यम असतं. या दोन्ही गोष्टींमध्ये फार मोठा फरक आहे. काय, भाषा ही बोलण्यासाठी असते, एकमेकांच्या भावना ज्या आहेत, बोलणाऱ्यांच्या भावना ज्या आहेत, त्या भावना आपल्याला समजून घ्यायच्यासाठी आपण भाषेचा उपयोग करतो. परंतु लिहायचं असेल तर आपण लिपीचा उपयोग करतो. आणि पूर्वीपासून अगदी म्हणजे आदी मानवापासून लिपीचा सुद्धा उपयोग होत होता. म्हणजे त्यावेळेस चिन्ह आपण त्याला म्हणतो, त्या चिन्हांच्या द्वारे ते गुहेमध्ये किंवा मोठमोठ्या दगडांवरती काहीतरी चित्र म्हणा किंवा काहीतरी अशा वाकड्या तिकड्या लाईन्स किंवा सर्कलचा तर त्यावेळेस शोधही नव्हता, अशा वाकड्या तिकड्या लाईन्स ते काहीतरी सांगण्याचा किंवा समजवण्याचा प्रयत्न करत होते. तर त्यानुसार त्यामध्ये सुधारणा होत 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 आज
जगामध्ये अशा असंख्य लिपी आहेत, असंख्य लिपी आहेत की प्रत्येक भाषा त्या त्या लिपीमध्ये लिहिता येते आणि ती समजू शकते. तर तसंच आपली ही जी भाषा जी आहे, पाली भाषा जी आहे, ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. जी मराठीची लिपी जी आहे, मराठी भाषेची जी लिपी आहे देवनागरी, तीच लिपी पाली भाषेची आहे. त्यामुळे आपले मराठी भाषिक जे व्यक्ती आहेत त्यांना पाली भाषा शिकणे फार सोपं जातं, इझी जातं. परंतु बाकीचे जे काही विद्यार्थी जे आहेत की ज्यांची भाषेची लिपी ही देवनागरी नाही, त्यांना आधी लिपी शिकावं लागते, लिपी समजून घ्यावं लागते आणि नंतर मग ती भाषा, शब्द, त्याचे अर्थ, थोडा द्रविडी व्यायाम त्यांना करावा लागतो. तर अशा प्रकारे लिपी आणि भाषा, भाषा ही आपली पाली आहे म्हणजेच मागधी भाषा आहे आणि लिपी ही कोणची आहे, देवनागरी लिपी आहे. मध्यंतरी आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा ब्राह्मी लिपीचा पण अभ्यास चालू आहे आणि बरेच जण शिकतात पण आहे. तर सम्राट अशोकाने आपल्या स्तंभावर शिला ज्या असतात किंवा केव्ज मध्ये त्यांचे संदेश लिहून काढण्यासाठी ह्या लिपीचा शोध लावला म्हणण्यापेक्षा ती लिपी तयार केली गेली. तर दगडावरती काम करताना अगदी सुबक पद्धतीने आपल्याला हातोडा आणि छंदीने आपल्याला काम करता येत नाही. अगदी सुबक पद्धतीने जसं पेनाने आपण आज कागदावरती अगदी सुबक पद्धतीने लिहू शकतो, तसं दगडावर लिहू शकतो का? त्यावेळेस तर छन्नी आणि हातोडा याचाच उपयोग केला जात होता. तर त्या दृष्टिकोनातून म्हणजे आडवी लाईन, उभी लाईन किंवा त्रिकोण किंवा आडवी आणि उभी लाईन किंवा उभी लाईन आणि आडवी लाईन, ह्या गोष्टी छन्नी हातोड्याने चांगल्यापैकी ते खोदू शकत होते किंवा त्या दगडावर कोरू शकत होते. तर त्याचा उपयोग करून सम्राट अशोकांनी त्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये ही ब्राह्मी लिपी तयार करण्यात आली आणि पाली भाषेचा उपयोग करून तिथे सम्राट अशोकांचे जे काही संदेश आहेत, मौलिक संदेश जे आहेत किंवा काही ज्या राजाज्ञा म्हणतो आपण, राजाच्या आज्ञा, त्या तिथं कोरल्या गेल्या. तर अशा प्रकारे पाली लँग्वेज तुम्हाला बऱ्याचशा स्क्रिप्टमध्ये सापडेल, ब्राह्मी लिपीमध्ये सापडेल, देवनागरीमध्ये सापडेल, इंग्रजी लिपी म्हणजेच रोमन लिपीमध्ये सापडेल, सिंहली लिपीमध्ये सापडेल. तर अशा ह्या लिपी ज्या आहेत, तर आपल्याला रोमन लिपी जी आहे ती रोमन लिपी आपल्याला अभ्यासाला आहे. तर त्या रोमन लिपीमध्ये सुद्धा स्वर कसे लिहायचे किंवा रोमन मध्ये व्यंजन कसे लिहायचे रोमन लिपीमध्ये, ते पण आपण मागच्या वेळेस बघितलं आणि त्याचा आपण सराव पण केला. 1-2 ओळी किंवा 2-4 ओळीचा आपण ट्रान्सलेशन पण केलं. तर इथपर्यंत आपला मागच्या क्लासमध्ये आपला अभ्यास झालेला होता. तर आज आपण पुढे आज जे काही पाली भाषेमध्ये जे काही नियम जे आहेत ते नियम आपण आज अभ्यास करणार आहोत. तर तुमच्या बुक्स मध्ये बघा पेज नंबर 51 तुम्ही काढा. 51 तुमच्या बुक्स मध्ये पेज नंबर 51 स्वर व व्यंजन परिवर्तनाचे नियम असा एक टायटल आहे बघा. काढले सगळ्यांनी? हो काढले सर. ओपन केले सगळ्यांनी? हा, पेज नंबर मिळाला 51. त्यामध्ये 5.2.4 स्वर व व्यंजन परिवर्तनाचे नियम. आता हे जे नियम जे आहेत हे ऍक्च्युली पाली भाषेचे नियम नाही ऍक्च्युली, म्हणजे वास्तविकता जर आपण जर बघितलं. परंतु काय की मागच्या काळामध्ये संस्कृत ह्या भाषेचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ह्या भारत देशामध्ये वाढला होता आणि पाली भाषेचा प्रभाव हा कमी झालेला होता. तर ज्यावेळेस संस्कृत भाषेचा उगम झाला किंवा ती
रचली गेली किंवा त्या भाषेला नियम वगैरे बद्ध करण्यात आले, तर त्यावेळेस पाली भाषेतून बरेचसे शब्द किंवा बरेचसे नियम ह्या संस्कृत भाषेमध्ये आणले गेले. जो पाणिनी नावाचा जो व्यक्ती होता, भाषा निर्मिती करणारा, संस्कृत भाषा निर्मिती करणारा, तर ह्या व्यक्तीने जे जे काही पाली भाषेचे काही जे नियम होते, ज्या पद्धतीचे काही शब्द होते, ते चांगले शब्द किंवा चांगले चांगले नियम जे होते ते संस्कृतमध्ये टाकून, म्हणजे त्या संस्कृतमध्ये भाषेमध्ये टाकून आणि काही नियम स्वतः तयार करून संस्कृत भाषा बनवली. तर तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलंच आहे की संस्कृत आणि प्राकृत ह्या दोन शब्द जे आहेत त्याच्यामध्ये फार मोठा जमीन आसमानचा फरक आहे. तर पाली भाषा ही प्राकृत लँग्वेज म्हणून ओळखली जाते आणि संस्कृत भाषा ही स्वतः तयार केलेली असल्यामुळे ही कोणीतरी तयार केली. संस्कृत, कृत म्हणजेच काय, केलेली, किंवा संघ म्हणजे स्वतः तयार केलेली, संस्कृत असा त्या शब्दाचा खरा अर्थ आहे. परंतु बरेचसे लोक जे आहेत की संस्कृत भाषा फार जुनी भाषा आहे वगैरे वगैरे, तर संस्कृत भाषेमध्ये तुम्हाला पूर्वीचे वेदकालीन शब्द पण आढळतात किंवा नियम पण आढळतात. परंतु जी संस्कृत आहे आणि वेदकालीन जी भाषा आहे किंवा त्यानंतर तयार केली गेलेली, आपलं तयार झालेली छंदची भाषा जी आहे त्याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही छंदस भाषेला संस्कृत म्हणू शकत नाही किंवा वेदकालीन भाषेला संस्कृत म्हणू शकत नाही किंवा पालीला संस्कृत म्हणू शकत नाही. तर ती एक स्वतंत्र भाषा नंतर तयार केली गेली आहे. तर हा फरक नेहमी लक्षात ठेवायचा. तर त्याच अनुषंगाने पालीमधून संस्कृतमध्ये आलेले शब्द किंवा संस्कृतमधून पाली भाषेमध्ये आलेले शब्द कसे चेंज होतात त्याचे काही थोडक्यात नियम या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. हे का दिलेले आहेत की तुम्हाला पाली भाषातील शब्द जे आहेत ते लवकरात लवकर ओळखता यावे आणि ओळखल्यानंतर त्याचा अर्थ समजावा या दृष्टिकोनातून ते नियम जे आहेत, परिवर्तनाचे जे नियम आहेत, म्हणजे संस्कृतमधून पाली भाषेमध्ये येणारे जे काही जे शब्द आहेत त्या संदर्भामध्ये हे नियम दिलेले आहेत. तर भाषेमध्ये दोन भाग असतात, स्वर आणि व्यंजन. तर आधी आपण स्वर व्यंजन जे आहे, आपलं स्वर परिवर्तन जे आहे ते स्वर परिवर्तन आपण आधी शिकणार आहोत. तर स्वर परिवर्तन म्हणजेच काय की संस्कृतमध्ये जे काही स्वर जे आहेत त्या स्वरापासून बनलेला जो काही शब्द आहे तो पाली भाषेमध्ये आल्यानंतर त्याचं रूप कसं बदलतं किंवा तो कसा तयार होतो हे ते या स्वर परिवर्तनाच्या नियमामध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, संस्कृत मधील जे काही स्वर जे आहेत आणि त्या स्वरांनी बनलेले काही जे शब्द जे आहेत ते शब्द पालीमध्ये येताना त्यांच्यामध्ये काय बदल होतो ते नियम किंवा तो बदल इथे दिलेला आहे. किंवा तो जो स्वर जो आहे त्याच्याऐवजी संस्कृत मधला जो स्वर जो आहे त्याच्याऐवजी पालीमध्ये तो स्वर कशा पद्धतीने लिहिला जातो त्याचे नियम या ठिकाणी दिलेले आहेत. तर पहिला जो आहे संस्कृतातील रू जो आहे त्याच्याबद्दल ओ होतो. म्हणजे संस्कृतमधील शब्द रूनी बनलेला जो शब्द असेल किंवा रू जो शब्द आपलं अक्षर जे आहे ते पालीमध्ये येताना त्याचा काय होतो, अ होतो. तर असे रू बद्दल अ म्हणजेच पालीचा अ, नंतर रू बद्दल ई म्हणजेच पालीचा ई, नंतर रू बद्दल उ म्हणजेच पालीचा उ, हे असे हे रू बद्दल पालीमधले जे काही स्वर जे आहेत त्याचे हे उदाहरण दिलेले आहेत. उदाहरणार्थ पहिलं उदाहरण आपण घेऊया की त्यामध्ये नृत्य हा शब्द दिलेला आहे. नृत्य शब्द दिलेला आहे. तर तो शब्दाच्या ऐवजी आपण हा सोपा शब्द घेऊया, एक मृत. हा 3 नंबरचा शब्द घ्या, 3 नंबरचा मृत.
तर हा मृत शब्द कसा तयार झालेला आहे, म अधिक रू. हा जो रू इथे दिलेला आहे बघा, लिहिलेला आहे तो, म्हणजेच काय, अर्धा म अधिक रू आणि अधिक त, ह्या 3 अल्फाबेट्सनी, या 3 अक्षरांनी हा मृत शब्द तयार झालेला आहे. तर इथे हा मृत शब्द हा संस्कृत मधील आहे, म्हणजे संस्कृत मध्ये त्याला अशा पद्धतीने उच्चारला जातो. तर यामधला जो रू जो आहे तो बाजूला काढायचा किंवा त्याचा लोप होतो आणि त्याच्याऐवजी तिथे पालीचा अ आहे, जो स्वर जो आहे तो तिथे टाकला जातो. म्हणजेच काय झालं, रू काढल्यानंतर त्या रूच्या ठिकाणी आपण अ लिहिला, म्हणजेच काय झालं, त्याचा आता विग्रह कसा होईल, अर्धा म अधिक अ अधिक त, म्हणजे अर्धा म अधिक अ, म्हणजेच तो काय झाला, म झाला, आणि राहिलेला जो त जो आहे तो जसा आहे तसाच ठेवायचा, म्हणजे म त. हा पाली भाषेमध्ये शब्द तयार झाला. संस्कृत मध्ये कसा होता, तो मृत होता, त्याला रू स्वर जोडलेला होता म ला, म जे व्यंजन जे आहे त्याला रू हा स्वर जोडलेला होता संस्कृत मध्ये, परंतु पालीमध्ये त्याला रूचा काय होतो, अ होतो, म्हणून अर्ध्या मला अ जोडला तर तो पूर्ण म तयार झाला आणि तो जो होता तो जसा तसा आपण त्याला जोडला. म्हणजेच पालीमध्ये मृत जे आहे त्याला काय म्हटलं जातं, मत, म्हणजेच मेलेला, अशा पद्धतीने. तसंच दुसरा शब्द बघा, घृत. घृत मधला घ अधिक रू म्हणजे घृ झाला तयार, आणि तो जसाच तसा ठेवला आपण तर तो घृत संस्कृत मध्ये तयार झाला. तर त्यातला रू काढून टाकला आणि पाली मधला अ जर तुम्ही त्या घ ला जोडला तर काय होईल, घत. हा पालीमध्ये शब्द आहे, म्हणजेच काय, तूप. तर कृत, घृत हे जे शब्द जे आहेत हे शब्द संस्कृत मधून पालीमध्ये येताना अशा प्रकारे तयार होतात. आता पहिला शब्द जो होता नृत्य, नृत्य, तर याच्यामध्ये पण न अधिक रू असा शब्द तो तयार झालेला आहे, आपला अशी त्याचा विग्रह झालेला आहे आणि त्याला त्य जोडला आहे. आता यामध्ये नृत्यमध्ये दोन्ही शब्दांचा आपल्याला बदल करायचा आहे पालीच्या या नियमानुसार. तो पहिला शब्द नृ घेऊया आपण, तर त्याचा नियम काय आहे, रूच्या ऐवजी अ होतो, न चा रू जर काढून टाकला त्या ठिकाणी अ जोडला तर तो न होतो. ओके, पालीमध्ये न झाला, तो विषय संपला. पुढचा जो शब्द जो अक्षर जे आहे त्य आहे तोला य, तर ज्या वेळेस पालीमध्ये तोला य जोडला जातो तर त्या शब्दाचा डबल च होतो, असा नियम आहे. तो येईल पुढे आपल्याला, पुढे शिकवलं तर त्य होतो, म्हणून त्या त्यचा डबल च झाला, बरोबर. आता नृचा न झाला आणि त्यचा काय झाला, डबल च झाला, तर पालीमध्ये काय शब्द तयार झाला, मग नच्च. नृत्यचा शब्द काय होता आपलं संस्कृत मध्ये नृत्य, तर पालीमध्ये काय झालं, नच्च. त्याचप्रमाणे कृष्ण आहे, कृष्ण आहे, तर कृष्णाचा हा जो क्रू जो आहे तो क जो आहे अ जोडल्यामुळे क होतो, आणि पालीमध्ये श आहे, तो श चा कधी कधी हो पण होतो आणि कधी कधी श पण होतो. आता हा हो जो आहे हा याला काय म्हणतात, प्रोनाउन्सिएशन नुसार त्याचं व्याकरण वेगळं आहे, म्हणून तो इथे ह झालेला आहे, आणि न जो आहे तो अर्धा जोडलेला आहे, म्हणून कन्न. पालीमध्ये कन्न म्हटलं जातं आणि त्यालाच आपण मराठीमध्ये काना वगैरे असं म्हणतो. तर अशा प्रकारे खाली शृंखला पण शब्द आहे बघा, श्रूच्या ऐवजी श्र संस्कृतमध्ये आहे तर तो पालीमध्ये येताना स होतो, तर श्रूच्या ऐवजी स आलेला आहे म्हणून तिथे संखला म्हणजेच काय, साखळी, अशा पद्धतीने तिथे तयार झाले बघा. नंतर दुसरा संस्कृत मधील रूचा ई होतो, दुसरा नियम काय आहे, रूचा ई होतो. आता जर आपण ऋषी शब्द जर घेतला
तर रूच्या ऐवजी काय ई होतो, म्हणजे ई स्वर होतो. तर रू काढून टाकला आणि त्या ठिकाणी जर ई आपण जोडला तर तो शब्द पालीमध्ये काय तयार होतो, ईसी. ईसी म्हणजेच काय, ऋषी. आपण संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये ऋषी म्हणतो, परंतु पालीमध्ये काय म्हणतो आपण, ईसी. तसंच बघा, मृगदाय ईसी पतन हे नाव तुम्ही बऱ्यापैकी ऐकलं असेल. तुमच्या जर पालीचा जो कोणी अभ्यास करतात तर ईसी पतन म्हणजे काय, ऋषी पतन असं. ईसी म्हणजे काय, ऋषी. त्याचबरोबर पुढे मृग आहे बघा, मृग. तर मृगच्या ठिकाणी हा रू काढला आणि त्या ठिकाणी ई जर जोडला, म अधिक ई, तर काय होतो, मी होतो. बरोबर, मी होतो. तर तो मी आणि ग तसाच ठेवला तर मी ग. मृग संस्कृतमध्ये, पालीमध्ये मी ग. अशा म्हणजे हरिण. अशा प्रकारचा हे नियम आहेत. नंतर संस्कृत तिसरा नियम रू बद्दल उ होतो. तर त्याचेही उदाहरण इथे दिलेलं आहे बघा. ऋतू हा शब्द जर घेतला आपण, तर रू जर काढून टाकला, त्या ठिकाणी जर ऊ जोडला, तर पालीमध्ये ऋतू शब्दाचा कसा शब्द तयार होईल, ऊतू. ऊतू. कारण ऊ घेतलेला आपण, रूच्या ऐवजी ऊ घेतलेला, म्हणून तो झाला ऊतू. किंवा वृद्ध. आता याच्यामध्ये ढ जो आहे तो ढच्या संदर्भामध्ये आलेला आहे, तर तो वृद्धच्या ऐवजी वद्ध असा तो तयार होतो. नंतर मृषाचा मूषा तयार होतो. रू काढला, मचा रू काढून टाकला आणि त्याला ऊ जोडला तर तो झाला मू. आणि नंतर शाचा काय होतो, श आणि श, म्हणजे षटकोनाचा श आणि शहामृगाचा श, हे दोन्हीही श पाली भाषेमध्ये नाही, तर त्याच्याऐवजी स, तशाचा स जो आहे तो पाली भाषेमध्ये त्याचा उपयोग केला जातो. म्हणून वृषाचा काय झाला, मुसा. मुसा, मुसावादा वे रमणी, हे तुम्ही ऐकलं असेल. तर तो हा शब्द मुसा म्हणजेच काय, खोटे बोलणे किंवा खोटे. तर अशा प्रकारे आता रूच्या बद्दल अ झाला. आता अ च्या बद्दल आ होतो, तर त्याचे सगळे उदाहरणं इथे दिलेले आहेत. अ च्या बद्दल काय काय होतं, म्हणजे जर संस्कृतमध्ये अ जर असेल तर पालीमध्ये येताना तो शब्द काय होतो, म्हणजे त्या अ च्या ऐवजी आ वापरला जातो. नंतर अ बद्दल ई पण होतो. संस्कृतमध्ये ई जर असेल, आपलं संस्कृतमध्ये अ असेल तर पालीमध्ये येताना त्याचा ई होतो. उदाहरणार्थ बघा, चंद्रमा. काय, चंद्रमा. तर त्याचा काय झालेला आहे, चंदिमा झालेला आहे. आता हा चंद्र जो आहे त्याच्यामध्ये अ आहे. च अधिक अर्धा न अधिक अर्धा द अधिक र अधिक अ, असं त्याचं पूर्ण विग्रह आहे. तुम्ही ज्यांचं संस्कृत झालेलं आहे हे विद्यार्थी हे लवकर समजू शकतात, परंतु ज्यांचं संस्कृत झालं नाही त्यांनी पण फार टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. हे अगदी सोपं आहे. मी तुम्हाला हे तुमच्या याच्यावर फळ्यावर पण मी तुम्हाला हे शिकवेल, तुम्हाला की विग्रह कसा होतो आणि संधी कशी होते. म्हणजे पाली भाषा शिकायला संस्कृत आलंच पाहिजे असा कुठलाही नियम नाही. कोणी जर असं म्हणत असेल की तुम्हाला जर पाली चांगली शिकायचं असेल तर संस्कृत आलं पाहिजे, तर असं नाही. तुम्ही फक्त पाली भाषा सुद्धा शिकवू शकता, संस्कृत भाषा न शिकता. कारण ते तुमच्या पुढे ज्वलंत उदाहरण म्हणजे मी स्वतःच आहे. मी संस्कृत अजिबात अ का ब शिकलो नाही, परंतु पाली भाषा मी शिकलो. आता हे आपण फक्त काय कशासाठी शिकतोय, की आपला थोडाफार अभ्यास जो आहे संस्कृत मधला झालेला आहे, तर त्याचा उपयोग करून घेण्यासाठी, पालीमध्ये उपयोग करून घेण्यासाठी आपण हा वेळ खर्ची करतो आहोत. नाहीतर तुम्हाला नच्च हा जसा शब्द आहे तसाच तुम्ही लक्षात ठेवला तरी चालेल. मत शब्द जसा लक्षात ठेवायचा तो तसाच ठेवला तरी चालेल. संस्कृतशी त्याच्याशी संबंध जोडायची काही गरज नाही, परंतु आणखी सोपं व्हावं म्हणून आपण हे शिकत आहोत. तर इथे बघा, अ च्या बद्दल ई झालेला आहे, चंदिमा.
चंदिमा म्हणजेच काय चंद्र. मूषक तर मूषक सॉरी मूषक, तर तुतला जो आहे त्याचा हा मूषकचा श जो आहे त्याच्याबद्दल स झालेला आहे आणि त्याला ई जोडलेला आहे, म्हणून म्हणजेच तो मुसिक असा शब्द तयार झालेला आहे. नंतर अ बद्दल उ होतो, त्याचेही उदाहरण इथे दिलेले आहे. संस्कृतमध्ये कदाचन, तर पालीमध्ये कुदाचन. ते धम्मपद तुम्हाला माहित असेल, न ही वेरेन वेरामी संमती कुदाचन असा एक तो शब्द आहे. म्हणजेच काय काही किंवा एकदा अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतो. त्याचबरोबर अ बद्दल ओ होतो, म्हणजे संस्कृतमध्ये जर अ असेल तर त्याचा पालीमध्ये येताना ओ होतो. तर त्याचं उदाहरण म्हणजे काय, मयूर. मयूर तर तो या ठिकाणी मयूरचा अर्थ इथे दिलेला नाहीये पालीमधला. तर खाली एक उदाहरण आहे बघा, फला. अ बद्दल एचं उदाहरण आहे खाली, फल्गूचा तेलगू म्हणजेच काय साल. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे जे काही नियम जे आहेत हे सगळे स्वर जे आहेत तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हे सगळे काय आहेत, स्वर आहेत. अ आ इ उ ऊ वगैरे याच्याबद्दलच ह्या सगळ्या माहिती दिलेली आहे. 12 नंबरचं जर बघितलं तुम्ही बघा, उ बद्दल अ होतो, तर गुरु शब्द जो आहे त्यामधला जो उ आहे तर तो गुरु शब्द अक्षराचा उ काढून टाकला तर आणि अ जोडला तर काय होतो, र आपलं ओनली ग होतो. आणि रूचाही उ जर काढला तर तो फक्त र राहतो, म्हणून गर अशा पद्धतीने हा पालीमध्ये हा शब्द तयार होतो. त्यालाच आपण मराठी किंवा संस्कृतमध्ये गुरु किंवा श्रेष्ठ वगैरे असं. तर हे जे असे नियम जे आहेत हे तुम्हाला मी याची ओळख करून दिलंय की ह्या पुस्तकामध्ये कशा पद्धतीने अर्थ बघायचे आहेत किंवा त्याचं वाचन कसं करायचं आहे किंवा नियमांचं स्पष्टीकरण कसं दिलेलं आहे हे या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तर हे नियम जे आहेत हे नियम तुम्हाला स्वतःला लक्षात ठेवायचे आहेत, याचं वाचन करून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि ते तुमच्या संग्रही ठेवायचं आहे. हे नियम जे आहेत हे पाली भाषा जेव्हा तुम्ही वाचाल, परिच्छेद वाचाल किंवा एखादा सुक्त वाचाल तर त्यावेळेस हे शब्द तुमच्या वाचनामध्ये नक्की येतील. तर अशा प्रकारे हे जे सगळे स्वर जे आहेत त्याचे नियम दिलेले आहेत. नंतर बघा 5 नंबर 53 वरती व्यंजन परिवर्तन आहे. व्यंजन परिवर्तन म्हणजे क ख ग वगैरे. तर याचं परिवर्तन संस्कृतमध्ये पालीमध्ये कशा पद्धतीने केलं जातं ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तर क बद्दल ख होतो, पहिला जो आहे क बद्दल ख होतो. तर इथे पहिला शब्द जो आहे कील शब्द आहे, कील शब्द आहे. तर तो क बद्दल ख होतो, तर क जर काढून टाकला आपण आणि तिथे ख जोडला तर ख अधिक ई की आणि ल आपण ऍज इट इज आपण जोडून टाकला. म्हणजेच काय झालं, किलच्या ऐवजी खील शब्द तो तयार झाला. म्हणजेच काय, खिळा. खिळ्याला पाली भाषामध्ये काय म्हटलं जातं, खील. नंतर इंद्रखीलचा बघा, इंद्रखील. नंतर कुब्ज, तर तो काय होतो, खुज्ज. म्हणजे कच्या ऐवजी क इथे आला गेलेला आहे. त्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर आ घ बद्दल ह होतो, घ बद्दल ह होतो. लघु शब्द आहे तर त्याचा लहू हा शब्द तयार होतो. म्हणजे घच्या ऐवजी इथे काय घेतला आपण, ह घेतला आणि त्याचा उकार जो आहे तो ऍज इट इज घेतला, म्हणजेच काय, लहान. तर असे हे सुद्धा व्यंजन परिवर्तनाचे हे नियम जे आहेत हे या ठिकाणी दिलेले आहेत. आणखी 27 नंबरचं बघा,
जर समजा आणखी थोडंसं आपण डिटेल जाऊया, 27 नंबर जे आहे प बद्दल फ होतो. तर परसू हा शब्द संस्कृतमध्ये जर आला तर तो पालीमध्ये येताना त्या पच्या ऐवजी काय होतो, प होतो. तर तो शब्द होतो फरुस किंवा फरसू, म्हणजेच काय, पुरा. तर अशा पद्धतीने भ बद्दल ह पण होतो, य बद्दल व होतो. तर असे हे जे नियम जे आहेत, स्वर आणि व्यंजनाचे जे नियम जे आहेत ते 33 क्रमांकापर्यंत सेपरेटली दिलेत. म्हणजे व्यंजनाचे आणि स्वराचे संस्कृत मधून पाली भाषेमध्ये येणारे जे काही आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. आणि नंतर तिसरा जो भाग जो आहे संयुक्त परिवर्तनाचे नियम. संयुक्त म्हणजेच काय, जोडाक्षर. संयुक्त म्हणजे काय, जोडाक्षर. तर पालीमध्ये आणखी काही नियम जे आहेत ते मी तुम्हाला लिहून देईन. जे पालीमध्ये रफार जो असतो, रफार म्हणजे असा हे असतो, तर तो रफार नसतो. परंतु ज्या शब्दावरती हा रफार असतो तर पालीमध्ये येताना त्या शब्दाचं काय, द्वित्व होतं, म्हणजे तो डबल होतो. तर या ठिकाणी बघा त्याचे उदाहरण दिलेले आहेत. आता एक मार्ग म्हणून आहे बघा. आपण आधी नियम बघून घेऊ. संस्कृतातील दीर्घ स्वरापुढे संयुक्त व्यंजन किंवा अनुस्वार आल्यास मागील दीर्घ स्वर ऱ्हस्व होतो. आता संस्कृतातील दीर्घ स्वरापुढे, आता मार्ग हा जर शब्द आपण घेतला तर याच्यामध्ये मा जो आहे हा दीर्घ अल्फाबेट आहे, बरोबर. आ दीर्घ आहे ना. तर त्याच्या पुढे संयुक्त व्यंजन म्हणजे ग वरती रफार आहे, र, र अधिक अर्धा र अधिक ग असा त्याचा विग्रह आहे. तर मार्ग, ओके. तर माचा काय झाला, म म्हणजे दीर्घचा काय झाला, ऱ्हस्व झाला नियमाप्रमाणे. आणि हा जो रफार जो आहे त्याचा जो रफार ज्या अक्षराला आहे त्याचं काय होतं, द्वित्व होतं, म्हणजे डबल होतो. म्हणून त्या ग च काय झालं, डबल ग झाला. म्हणून तो पालीमध्ये मार्गला काय म्हणतात, मग्ग असा तो शब्द तयार झालेला आहे. नंतर ईश्वर शब्द जर घेतला, ईश्वर शब्द जर घेतला तर हा ई जो आहे हा दीर्घ आहे. तर तो पालीमध्ये येताना तो काय होईल, आता ह्या दीर्घ स्वराच्या पुढे काय संयुक्त व्यंजन आहे, म्हणजे श अधिक व हे संयुक्त व्यंजन आहे. म्हणून ह्या दीर्घ ईचा पालीमध्ये येताना काय होईल, ई होईल, म्हणजे ऱ्हस्व ई होईल. आणि आपल्याला माहित आहे की श आणि श पालीमध्ये नाही तर त्याच्याबद्दल स होतो. तर हा जोडाक्षर असल्यामुळे इथे सुद्धा आपण डबल स घेतलेला आहे की सर म्हणजेच काय, ईश्वर. तर हे जे नियम जे आहेत हे नियम आपण वारंवार वाचल्यानंतर आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला जे सांगतोय त्या पद्धतीने त्याचं व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की संस्कृत मधील जे शब्द जे आहेत ते पालीमध्ये येताना कशा प्रकारे त्याचा परिवर्तन होत असतं किंवा त्यांचं चेंजेस होत असतात. हे आपल्याला ह्या जे काही उदाहरणं जे आहेत, नियम जे लिहून दिलेले आहेत ते नियम तुम्ही स्वतः हे वाचायचे. आता हे भरपूर नियम आहेत, म्हणजे 3 भाग आहेत. निगहिताचा पण एक 4 भाग म्हटलं तरी चालेल. पहिला भाग म्हणजे स्वर परिवर्तन, दुसरा भाग व्यंजन परिवर्तन आणि तिसरा भाग जो आहे तो संयुक्त परिवर्तन. आणि संयुक्त परिवर्तनामध्ये निगहित हा एक चौथा भाग जो आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर निगहिताचं मी तुम्हाला थोड्या वेळाने ते तुम्हाला समजून सांगणारच आहे की त्याचे निगहित आपल्याला आपण कशा प्रकारे जोडायचे असतात. म्हणजे अनुस्वार जो आहे तो अनुस्वार आपल्याला कसा प्रत्येक शब्दावरती द्यायचा असतो. तर या ठिकाणी बघा टोटल किती 81, म्हणजे पान नंबर तुम्ही 61 जर बघाल तर 81 नियम या ठिकाणी दिलेले आहेत.
पण ऍक्च्युली याच्याही पेक्षा जास्त आहेत, म्हणजे 90, 95, 100 असे आहेत. परंतु मी जेवढे जास्तीत जास्त देता येतील किंवा जेवढे आवश्यक आहेत किंवा गरजेचे आहेत त्यांनाच फक्त या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे किंवा पुस्तकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. तर हे अभ्यास करताना हा तुम्हाला होमवर्क आहे. याचा अभ्यास करताना तुम्हाला जर समजा काही अडचणी आल्या तर तुम्ही केव्हाही मला फोन करून सुद्धा विचारू शकता की या ठिकाणी हा शब्द कसा तयार झाला किंवा याला काय नियम आहे हे तुम्ही मला विचारू शकता. आणि आपल्याला इथे प्रत्येक 81 चे 81 एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला समजून सांगणं हे त्याच्यामध्ये वेळ आपला भरपूर जाईल. त्यामुळे हे निवांत तुम्ही घरी पण वाचा आणि पुढच्या क्लासमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही याल आणि तुम्हाला जर त्याच्याबद्दल काही अडचण असेल तर ते अडचण तुम्ही मला लगेच विचारू शकता. तर अशा पद्धतीने हा जो पहिला जो आपला चॅप्टर जो आहे 5 नंबरचा जो चॅप्टर आहे व्याकरणामधला तो आपण या ठिकाणी वर्णमाला नावाचा जो चॅप्टर आहे तो या ठिकाणी आपण संपवलेला आहे. तर ह्या वर्णमाला मध्ये तुम्हाला ह्या चॅप्टर वरती 101% प्रश्न येतीलच. म्हणजे स्वर म्हणजे काय किंवा स्वर किती आहेत, व्यंजन म्हणजे काय किंवा व्यंजनाची व्याख्या सांगा, बाराखडी वगैरे काय जे असेल ते येतीलच. किंवा ट्रान्सलिटरेशन म्हणजे काय, पाली भाषेची किंवा मागधी भाषेची लिपी कोणची वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न येऊ शकतात. किंवा तुम्हाला स्वर परिवर्तनाचं एखादं उदाहरण दिलं जाईल आणि याच्यामध्ये नेमका काय चेंजेस झालेला आहे हे सुद्धा विचारलं जाईल. तर अशा पद्धतीने हा जो पहिला जो चॅप्टर जो आहे वर्णमाला हा इथे संपवलेला आहे. तर या ठिकाणी वर्णमाला हा चॅप्टर संपल्यानंतर खाली जे काही स्वाध्याय जो दिलेला आहे तो स्वाध्याय सोडवणं हे अतिशय आवश्यक आहे. म्हणजे ते कंपल्सरी आहे. म्हणजे या ठिकाणी जे पारिभाषिक शब्द जे आहेत वर्ण मी तुम्हाला ते समजून सांगितलंच. वर्ण आहे, स्वर आहे, व्यंजन आहे, ह्रस्व स्वर जे आहे, दीर्घ स्वर म्हणजे काय, लिपी म्हणजे काय. बघा पारिभाषिक शब्द पेज नंबर 62 ला जर तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे जे शब्द आता वारंवार पाली भाषा तुम्हाला शिकवत असताना माझ्या मुखातून माझ्या बोलण्यातून जे काही शब्द येणार आहेत त्यांचं स्पष्टीकरण त्यांचा अर्थ या ठिकाणी मी सगळा दिलेला आहे. पारिभाषिक शब्द शब्दार्थ तर ते सुद्धा नीट वाचायचं कारण त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की आपण नेमकं काय वाचतो आहे किंवा जाणेल. आणि त्यानंतर खाली सरावासाठी स्वाध्याय जो दिलेला आहे तो तुम्हाला कंपल्सरी सोडवायचा आहे. तर या ठिकाणी लघुत्तरी प्रश्न आहेत, नंतर दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. तर आपल्या परीक्षेचं जे स्वरूप जे आहे आपल्या परीक्षेचं स्वरूप जे आहे ते MCQ आहे. म्हणजेच काय मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि ते ऑनलाईन आहे. तर म्हणजेच काय पर्यायी उत्तर द्या. म्हणजे तुम्हाला एक वरती प्रश्न विचारला जाईल त्याच्या खाली 4 त्याचे उत्तर दिले जातील. तर त्यातील योग्य उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी टिक करायचं आहे किंवा बरोबर करायचं आहे किंवा क्लिक करायचं आहे तुम्हाला ऑनलाईन. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची परीक्षा तुम्हाला द्यावी लागणार आहे. आधी अशा ऑनलाईन परीक्षेचं प्रयोजन नव्हतं MCQचं, परंतु मुक्त विद्यापीठाने त्याचा पॅटर्न जो आहे तो चेंज केल्यामुळे आता MCQच्या पद्धतीने तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे. परंतु ह्या म्हणजे लेसनच्या नंतर म्हणजे धड्याच्या नंतर जे काही लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न जे दिलेला आहे त्याचे सुद्धा तुम्हाला प्रश्न आपले उत्तर लिहावे लागतील आणि ते लिहायचे. त्याने तुमचा अभ्यास जो आहे हा सखोल अभ्यास होईल. म्हणजे थ्रू अभ्यास म्हणजे काय म्हणतो थरो अभ्यास होईल. म्हणजे तुम्हाला कितीही क्लिष्ट प्रश्न विचारला किंवा ट्विस्ट करून म्हणजे थोडंसं बनवून तुम्हाला जर तो प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर काय देता येईल. म्हणून त्याचे सुद्धा
तुम्ही सराव करायचा आहे. तर अशा प्रकारे स्वाध्याय जो सराव जो आहे तो उद्याच्या दिवशी प्रत्येकाने करून आपल्या क्लासला मध्ये बसायचा आहे. यानंतरचा जो घटक आहे 6 नंबर, त्याचं नाव आहे क्रियापद. आता अतिशय हळूहळू आपण काय, आता आपण किनाऱ्यावरती होतो, समुद्राच्या किनाऱ्यावरती, तिथे आपण शंख शिंपले वगैरे वाळूमध्ये असं इकडे तिकडे फिरून आपण फिरत होतो. परंतु आता आपण समुद्रामध्ये पाण्यामध्ये उतरतो आहोत. हळूहळू ह्या मागधी भाषेच्या समुद्रामध्ये, मागधी भाषा रूपी ज्या समुद्रामध्ये आपण आता पाय ठेवत आहोत. तर जसं जसं तुम्ही आतमध्ये जाल तसं तसं तुम्हाला गंभीरता, पाली भाषेमधील गंभीरता जी आहे ती तुम्हाला जाणवेल आणि तुम्हाला अतिशय जागृत राहून त्या या गोष्टी शिकाव्या लागतील. तर जसं जसं तुम्ही खोलात जाल तशी तुम्हाला गंभीरता जाणवेल. तर क्रियापद हा जो फॅक्टर जो आहे पाली भाषेच्या मध्ये, क्रियापद हा जो फॅक्टर आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. मागच्या वर्षी सुद्धा मी मागच्या विद्यार्थ्यांना पण सांगितलं की पाली भाषा जर शिकायची असेल उत्कृष्टपणे, अगदी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जर स्टॉलवर्ड म्हणतात किंवा स्कॉलर म्हणतात ना, असं जर तुम्हाला बनायचं असेल तर पाली भाषेतील क्रियापद जे आहेत हे तुम्हाला चांगल्यापैकी ओळखता आले पाहिजे. कारण ह्या क्रियापदाच्या अनुषंगानेच किंवा क्रियापदाच्या मदतीने, त्याच्या सहाय्याने तुम्हाला पालीचं ग्रामर तुम्हाला शिकायचं आहे. पार्ट्स ऑफ स्पीच जे आहे पाली भाषेचे जे ग्रामर जे आहे, म्हणजे नाम आहे, सर्वनाम आहे किंवा विशेषण आहे किंवा कृदंत शब्द आहे किंवा तद्धित शब्द आहे, हे जे आहेत किंवा कंजक्शन म्हणतो ना आपण, जोडाक्षर वगैरे, हे सगळं जे आहे हे सगळं क्रियापदाला हाताशी धरून किंवा त्याच्याशी मैत्री करून किंवा त्याला आपल्या म्हणजे मुठीमध्ये कव्यमध्ये हे करून त्यालाच प्रश्न विचारून आपल्याला हे सगळ्या गोष्टी काढून घ्यायचे. सेंटेन्स मध्ये काय काय आहे हे क्रियापदाला विचारायचं, तो बरोबर तो क्रियापद आपल्याला माहिती देत असतो. म्हणून क्रियापद जे आहे अतिशय महत्वाचं आहे. तर क्रियापद शिकण्याच्या आधी आपल्याला त्या क्रियापद शिकण्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे शब्द आपले नेहमी बोलण्यामध्ये येतील ते शब्दांची व्याख्या जे आहे ते आपण आधी समजून घेऊ किंवा शिकून घेऊ. त्याशिवाय आपल्याला क्रियापद कळणार नाही. तर तुम्ही तुमचं पेन्सिल किंवा पेन किंवा वही जे असेल तर ते तुम्ही सोबत ठेवा. तर या आपल्या ह्या पुस्तकामध्ये त्याच्या व्याख्या सगळ्या शेवटी दिलेल्या आहेत. ह्या व्याख्या ज्या आहेत त्या शेवटी दिलेल्या आहेत, पण त्याचं आणखी तुम्हाला समजेल अशा याच्यामध्ये मी काय करणार आहे, थोडंसं स्पष्टीकरण करणार आहे. तर तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही पटकन लिहून घ्यायचं आहे आणि जर नाही समजलं तर मला परत विचारा किंवा मी जर घाई करत असेल सांगताना तर मला थांबायला सांगा. तर तुमच्या पेन आणि पेन्सिलमध्ये तुम्ही आपल्या वहीमध्ये तुम्ही ह्या गोष्टी लिहून घ्या आणि मी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा मी ते लिहून देईल. ते पण तुम्ही बघत राहा, लक्ष देत राहा. ओके. स्क्रीन हॅलो. प्रेझेंट कर. हॅलो जय भीम सर. हा बोला साहेब. निगहित व्यंजने किती आहेत आणि कोणती कोणती, जरा समजलं नाही, सांगाल का? हा, निगहित जे आहेत ना, तर क वर्गामध्ये अंग हा निगहित आहे. क वर्गामध्ये म्हणजे क ख ग घ, बरोबर, क ख ग घ. तर त्याच्या पुढे जो निगहित जो आहे तो त्याला अंग असा आपण त्याचा उच्चार करत असतो. ओके. नंतरचा वर्ग कोणता आहे? क च्या वर्गानंतर कोणता वर्ग आहे? च वर्ग आहे, बरोबर, च वर्ग. च वर्ग. तर च च कोणते आहेत, कोणते व्यंजन आहेत? 4 व्यंजन, च छ ज झ. आणि 5वा जो आहे निगहित तो आहे ञ.
निगहित काय आहे? न्य. हा, हा. 2 झाले. तर तिसरा जो आहे तो कोणता वर्ग आहे? ट वर्ग. हा, ट वर्ग आहे. ट वर्ग. बरोबर, हा. ट वर्ग. तर ट वर्गामध्ये कोणते व्यंजन येतात? ट ठ ठ, ड ड, ढ ढ. न. आहे की नाही? ट, ठ, ड, ढ. जे आपण न. जीभ जी आहे आपल्या चावला आपण ती अशी हे करतो, प्रेस करतो आणि सोडून देतो. ओके. तर ट वर्गामध्ये शेवटचा जो निगही जो आहे तो कोण आहे? न. न पण उच्चार करताना आपण बघा आपली जिभेचं टोक जे आहे ते काय करतो आपण त्या कगाळाला प्रेस करतो. न. बाणाचा न. काय ते येते ना लक्षात? हा. हा येते सर. हा, बाणाचा न. त्यानंतर पुढचा वर्ग कोणता आहे? ट नंतर कोणता वर्ग आहे? ट ट प वर्ग. प ट वर्ग. वर्ग. करेक्ट करेक्ट. ट तलवारीचा. बरोबर. तर त्यातले पहिले जे 4 अक्षर जे आहेत ते कोणते आहेत व्यंजन? ट, थ, द, ध. बरोबर. आणि पुढे जो आहे तर तो कोणता येतो? न. न. हित न येतो. न चा उच्चार करताना आपला त सारखंच आपण आपली जीभ आपण त्या दाताच्या थोड्या अलीकडे आपण त्याला प्रेस करतो. न. ओके. नंतर पाचवा जो वर्ग आहे शेवटचा तो कोणता आहे? न. प. प वर्ग. प वर्ग. करेक्ट. आता प वर्गाचे व्यंजन कोणते आहेत? 4. प, फ, ब, भ आणि सगळ्यात शेवटचा निषेध आहे म. म. ओके. म. तर आपण प वर्गामध्ये होटांचा आपण हे करतो, उपयोग म. करतो. म. आहे की नाही? तर मग हे निगहित किती झाले? सर्वात आधी 5 झाले की नाही? सर्वात आधी कुठचा? अंग. नंतर न्य. नंतर न. बाणाचा न. नंतर नळाचा न. न. आणि हा. सगळ्यात शेवटी म. म. ओके. हा, आता याच्या खाली जे काही संकीर्ण व्यंजन जे आहेत य, र, ल, व वगैरे हे जे संकीर्ण तर त्याच्यासाठी सगळ्यात शेवटचा जो अंग म्हणून निगहित दिलेला आहे तो आपल्याला वापरायचा आहे. तो अनुस्वार म्हणून वापरायचा. तो काय अनुस्वार म्हणून आपल्याला वापरायचा असतो. तो प्रत्यक्ष अ आणि त्याच्यावर टिंब असा तो लिहायचा नसतो, परंतु आपल्याला तो फक्त अनुसार टिंबच. हा, टिंब म्हणूनच वापरायचा असतो. म्हणजे आपण जर वेग लिहायचा असेल तर स आणि त्याच्यावरती टिंब आणि वेग असं लिहिणार आपण तालीम संवेग अशा पद्धतीने. तर सर असे म्हणजे हे 6. तर विचारू का? हा, बोला ना, बोला. हा, म्हणजे व्यंजनामध्ये किती निगहित आहे तर मग आपण किती लिहिणार ते? एक 6. पाचच 7 लिहायचे. 5 लिहायचे ना? 5 अंग. म्हणजे हा जो शेवटचा जो अंग जो आहे ना हा. हा सिलेबल नाही आहे, हा अक्षर नाही आहे, 5. तो नुसता डॉट आहे. त्याला ओके. उच्चार करण्यासाठी आपण अंग हा असा पद्धतीचा उच्चार करतो आपण, है ना? ठीक आहे. हा, अजून कोणाचा काही प्रश्न काही म्हणजे पहिल्या लेसन मध्ये काही विचारायला अजिबात घाबरायचं नाही. नंतर म्हणायचं नाही की मला हे समजलं नाही, मला हे कळालं नाही. चालू असताना तुम्ही जर विचारलं तर तुमच्या बरोबर इतरांनाही गोष्ट कळते. म्हणून जर कोणाला जर समजलं नसेल तर न घाबरता न लाजता तुम्ही मला विचारू शकता. म्हणजे तुमचं जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. कारण जसं जसं पुढे जाऊ आणि मागचं जर पुढचं पाठ आणि मागचं सरसपाट म्हणतो ना आपण, तसं नको व्हायला. पुढे अडचण येईल शिकायला. सर ओके. एक विचारायचंय. हा, बोला. क वर्ग मधलं अंग आणि शेवटचं अंग यामधला फरक, उच्चारातला फरक काय? उच्चाराचा फरक जो आहे
तो फार मोठा फरक नाहीये, तो अगदी थीन असा बारीक फरक आहे, परंतु लिहिताना त्याचा मोठा फरक आहे. लिहिताना आलं लक्षात. आता हा जो अंग आपण क वर्गाचा जो म्हणतो, हा, तर तो नाकातनं तो हवा जी आहे ती आपण सोडतो आणि तिला मध्येच कट करतो, अंग. ओके. आणि हा जो अ वर टिंब आहे हा अंग, म्हणजे सिंपल त्याचा कंठातनं आणि नाकातनं आवाज येतो. परंतु क मधला जो आहे तो अंग, म्हणजे त्याला ग चा थोडीशी झालर आपल्याला लावायला लागते. ग चा म्हणजे आपण थोडसा तो जो नाकातला स्वर जो आहे ना तो आपण दाबतो, अंग. आणि हा जो अंग हा सिंपल अगदी इझिली आपण त्याचा उच्चार करतो. मात्र लिहिताना दोघांमध्ये फार फरक आहे. आता मी जर सांगितलं तुम्हाला संवेग लिहा, तर स वरती तुम्ही काय लिहिणार, टिंब करणार, बरोबर, अनुस्वार देणार, आणि वेग संवेग. परंतु जर तुम्हाला गंगा हा शब्द जर लिहायचा असेल, क ख ग ग मधला ग जो आहे, तर गंगा हा जर शब्द लिहायचा असेल पालीमध्ये, बरं का, तर तुम्ही ग वरती अनुस्वार देऊन गंग आणि गा असं लिहून चालणार नाही, किंवा तसा शब्द पालीमध्ये नाही. तर कसा लिहावा लागेल, ग आणि तो जो शेवटचा अंग जो जसा ड काढलेला आहे आणि त्याच्या पुढे डॉट दिलेला आहे, बरोबर, तसा लिहून परत त्याच्या समोर अर्धा ग तुम्हाला काढावा लागेल, गंग, आणि नंतर परत गा जसा आहे तसा. कारण का की हा जो ग जो अक्षर आहे हा क वर्गामध्ये आहे, म्हणून क वर्गामधलाच निगहित त्याला तुम्हाला जोडायचा आहे. हे लक्षात घ्या. लिहिताना फरक आहे, उच्चारणामध्ये थोडा फरक आहे. हे मी तुम्हाला नंतर शिकवेल. हे जोडाक्षर निगहित कसे हे करायचे ते तुम्हाला शिकवेल. फक्त मी तुम्हाला आता मॅडमनी विचारलं त्याच्यामध्ये काय फरक आहे, तर तो मी तुम्हाला फरक सांगितलेला आहे. तर तुम्हाला मी उदाहरणासहित ते तुम्हाला मी फळ्यावरती समजून सांगेल, स्क्रीनवरती. ओके. अजून काही? सर, पाली भाषेत संयुक्त स्वर किती आहेत? पाली भाषेमध्ये संयुक्त स्वर जे आहेत तसं म्हटलं तर ते त्याला डिप्थॉंग्स म्हणतात. आलं लक्षात. तर ते जे स्वर जे आहे तो ए आणि ओ अशा पद्धतीचे त्याला आपण म्हणतो, ए आणि ओ. कारण का की हा जो ए आणि ओ हे याच्यामध्ये ऱ्हस्वपण आणि दीर्घपण दोन्ही पद्धतीने यांना आपण वापरतो. म्हणजेच काय, प्लेनली पण वापरतो आणि संयुक्त याच्यामध्ये पण आपण वापरतो. काय म्हणतात त्याला, संयुक्त शब्दामध्ये पण वापरतो. आलं लक्षात. आता समजा मेत्ता शब्द जर घेतला तर मे मध्ये ए जो आहे हा त्याच्या पुढे संयुक्त व्यंजन आहे, तला त, बरोबर की नाही. हा, तर याच्यामध्ये हा जो मेचा जो उच्चार आहे हा तुम्हाला ह्रस्व करावा लागेल, कारण त्याच्या पुढे काय आहे, संयुक्त व्यंजन आहे. तर हे जे डिप्थॉंग जे आहेत ना, हे पण तुम्हाला मी त्याच्या उदाहरणासहित तुम्हाला ते पण समजून सांगेल. तर संयुक्त व्यंजन आपण ए आणि ओ ह्या दोघांना आपण म्हणतो, आणि जे बाकी आपलं संयुक्त स्वर आणि बाकीचे जे स्वर आहेत ते सवर्ण किंवा अवर्ण आपण त्याला म्हणत असतो. अजून कोणाला काही शंका? सर विचारू मी, मनीषा जाधव. हा बोला. सर पेज नंबर 48 वर जो आपला चॅप्टर 5 आहे 521, याच्यामध्ये एकूण वर्ण जे 43 दिले आहेत तिथे स्वर 10 उल्लेख केलाय, व्यंजन 33 आणि एक निगहित असं बोल्ड करून दाखवलंय. तर मग पान नंबर 62 वरच्या दुसऱ्या प्रश्नात व्यंजनामध्ये किती निगहित आहेत या प्रश्नाचं उत्तर काय येईल? नाही, निगहित मी तुम्हाला आता सांगितलं ना. हा, मग त्याप्रमाणे ते काउंट करायचे का प्रत्येक वर्गातले? 5 हे करायचे. हा,
5 वर्गातले आणखी 5 काय विचारता? हा, आणि आणखी तुम्ही काय विचारता? आणि व्यंजन 33 म्हटल्यात आणि स्वर 10 म्हणतायत. हा, स्वर 10. तर हा, मी मग तुम्हाला ते दोन नेहमी 8 दीर्घ. सांगतो. हा हा, तर हे 10 कसे काउंट केले जातात? आता हा. प्रत्येक जे व्याकरणकार जे आहेत तर त्यांनी काहींनी 8 सांगितले, काहींनी 10 सांगितले. तर याच्यामध्ये म्हणजे गडबड अशी आहे की हे जे हा. संयुक्त स्वर जे आहेत ना, ए हो. आणि ओ, आता हा. जर आपण प्लेनली जर समजा त्यांना मोजलं, समजा अ, ओके. आ, इ, उ, ऊ आणि ए आणि ए, ओ, ओ. तर हे असे 8 होतात. 8 झाले, बरोबर, बरोबर. प्लेनली. हा. परंतु आपण जर समजा या दोघं जे शेवटचे जे आहेत स्वर, हा हा ए आणि ओ, हे ऱ्हस्व पण आहेत आणि दीर्घ पण आहेत. दीर्घ पण आहेत. ओके. कारण ते दोन्ही ठिकाणी वापरले जातात. अच्छा. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये ते दोन्ही ऱ्हस्व पण आणि दीर्घ पण वापरले जातात. मग व्याकरणकारांनी काय केलं की ते दोन्ही पकडले, म्हणजे एकाचे 2 झाले, म्हणजे दीर्घ ए आणि ऱ्हस्व ए, ए. आणि ह्रस्व ओ आणि दीर्घ ओ, तर असे बरोबर. हे 4 होऊन जातात, आहे की नाही? हा हा. हे 4 आणि आधीचे 6 असे ते 10 त्यांनी काउंट केले. तर ओके. काही ठिकाणी म्हणजे पालीचे मोकलाईन व्याकरणामध्ये हे 10 कन्सिडर केले जातात. अच्छा. हा, आणि किंवा कच्च्यामध्ये 8 केले जातात, किंवा शब्दनीतीमध्ये 8 केले जातात. तर असे हे म्हणजे आहे एकच, परंतु कोणी असं सरळ हात जेवण केलेले, कोणी अशा पद्धतीने हा. स्पष्टीकरण केलेलं आहे. तर ओके. त्याच्यामध्ये हा फरक लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये कन्फ्युज होण्याचं काही एवढं हे नाही, किंवा 8 आहे का 10 आहे ते ओके. अशा निग्गहित पद्धतीने एकच म्हणायचं की 5 एकच म्हणायचं? हा, एक्झॅक्टली. काय काय निग्गहित आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, व्यंजनामध्ये किती निग्गहित आहेत? आणि आता आपण 5 म्हणतोय तसं की, पण मग लिहिताना एक, आता समजा आपल्याला MCQ मध्ये आलं, एक आकडा आला आणि 5 आला, तर आपण मग कोणतं बरोबर लिहायचं? 1 ला टिक मार्क करायचं की 5? 5 लिहायचे, 5च लिहायचे. आलं लक्षात? अच्छा. हा जो शेवटचा जो निग्गहित जो आहे ना, हा काय म्हणतात त्याला, नुसता तो प्रतिकात्मक शब्द आहे. ऍक्च्युली तो टिंबा आहे, डॉट आहे. आलं लक्षात? कारण आपल्याला तोही इथे त्यांनी काय वाक्य दिलेलं आहे की पाली भाषेत एकूण 43 वर्ण आहेत, यात 10 स्वर, 33 व्यंजने आणि 1 निग्गहित. समजा स्वरचं आपण सोडलं, 8 किंवा 10 दोघांपैकी बरोबर आहे, एक काहीतरी लिहू शकतो. पण निग्गहितचं 1 लिहायचं की 5 लिहायचे, हा प्रश्न आहे. नाही, एक जो आहे तो त्याच्या स्पष्टीकरणासाठी तो 1 लिहिलेला आहे. परंतु तुम्ही व्यंजन पूर्ण जर व्यंजनामधले जर निग्गहित शेवटचा जो वर्गीय जो आहे ना, तर तो काउंट करून आपले 5 त्यामध्ये लिहायचे. अच्छा. सर, हा हॅलो. हा, बोला. कोण हा, बोलतोय? तर ते आता जी चर्चा आहे की नाही, हॅलो. हा, बोला. हा, तर त्या लिलित डिसोजा पुस्तकामध्ये कच्च्या व्याकरणाप्रमाणे अंग हे निग्गहित 1 दिलेलं आहे. हो. आणि 8 त्याला निग्गहित 8 स्वर दिलेत, आणि एकूण त्या निग्गहित एकासह 33 त्यांनी हे सांगितले की ते व्यंजन त्या एकासह असे एकूण 41 त्यांनी ते सांगितले वर्ण डिसोजामध्ये. आता माझं ह्याच्यामध्ये कन्फ्युजन सगळं आहे ना, आता आपण चर्चा चालू त्या संदर्भातच चालू आहे. मग बरोबर, नेमकं तेच विचारायचं होतं मला मगाशी सर. म्हणजे मी तुम्हाला तेच म्हटलं ना, व्याकरणकार जे आहेत वेगवेगळे, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे ते नियम किंवा स्पष्टीकरण केलेलं आहे. परंतु मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला 8च्या भाषेमध्ये पण सांगितलेलं आहे, 10च्या भाषेमध्ये पण सांगितलेलं आहे, आणि निग्गहित जो आहे तो स्वतंत्र निग्गहित 1 म्हणून, निग्गहित स्पष्टीकरणासाठी तो 1 निग्गहित म्हणून त्यांनी धरलेला आहे. आणि क वर्ग म्हणजे जे वर्गीय जे निग्गहित आहेत ते पण मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर हे सगळे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. तर याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू नका की हेच एवढं जे आहे हेच बरोबर आहे, बाकीचं बरोबर नाही, असं पालीमध्ये होत नाही. याच्यामध्ये पालीमध्ये खूप एक्सेप्शनल अपवादात्मक जे केसेस भरपूर आहेत.
तर ते आपल्याला त्या गोष्टी सुद्धा कन्सिडर कराव्या लागतात. आलं लक्षात? तुम्हाला मी हे स्वर आणि व्यंजनाचं प्रत्येक व्याकरणकाराचं तुम्हाला मी नंबर्स आणि ते कसे काउंट करतात ते सगळं समजून सांगितलेलं आहे. त्यामुळे ते तसेच तुम्ही लक्षात ठेवायचे. तुम्ही आता हे लिली डिसिल्वाचं पुस्तक वाचतायत म्हणून यांना हे असं माहीत झालं. तुम्ही जर महाव्याकरण जर मोगलांचं जर वाचलं तर तुम्हाला हे 10चं तुम्हाला तिथे वर्णन आढळेल. कच्च्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगळंच काहीतरी आढळेल. तर तुम्ही असं कन्फ्युज होण्याचं काहीच कारण नाही. 8 आहेत ते 8चे 10 कसे होतात हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. निगहित जे 5 आहेत ते तुम्हाला ते सांगितलेलं आहे. आणि स्पष्टीकरणासाठी सुद्धा म्हणजे याच्यामध्ये काय म्हणतात त्याला संकीर्ण याच्यामध्ये सुद्धा अंग जो आहे तो सुद्धा अनुनासिका जो आहे तो पण तुम्हाला मी समजून सांगितलेला आहे. त्याचे हे काय म्हणतात त्याला उपयोग कुठे कसे करायचे ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचा. याचा उपयोग तुम्हाला पुढे जसं मी तुम्हाला शिकवेल शब्द येतील किंवा जसं वर्ड येईल किंवा जसा पॅरेग्राफ येईल त्या पद्धतीत त्यावेळेस तुम्हाला आणखी त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला बघायला मिळेल. सर एक प्रश्न विचारू का? हा, चौथा प्रश्न यामध्ये क वर्गाला पाली भाषेमध्ये काय म्हणतात? म्हणजे नेमकं काय विचारलंय त्या वर्गाला विषयी? म्हणजे कंठव्य तालव्य असं विचारलंय का? असं नेमकं काय कळलं? तेच पाली भाषेमध्ये त्याचे जे काही नामकरण आहे तेच विचारलेलं आहे. कंठज. हा कंठजी. अच्छा, थँक्यू हा. सर. हॅलो सर. हा बरोबर. य र ल व स ह आणि ळ हे कुठल्याच वर्गामध्ये येत नाहीत ना, तर त्यांना काय बोललं जातं? अरे किती वेळा सांगायचं? संकीर्ण म्हणून फुटकळ संकीर्ण ना? हे किती वेळा मी सांगितलं तुम्हाला? किती वेळा बोललो हे? लिहायचं तुम्ही राहून विचारा. गेलं ते. प्रश्न विचारा तुम्ही, नो डाऊट. परंतु मी शिकवलेलं असताना आणि ते समजलेलं असताना परत ते नका विचारू. ठीक मी आहे. तुम्हाला मागच्या पहिल्या क्लासमध्ये सुद्धा खूप संकीर्ण म्हणजे काय, तुम्हाला लग्नाचं उदाहरण मी दिलेलं होतं. संकीर्ण म्हणजे काय की आपण मेन खर्च जो असतो तो जरा वेगळा लिहितो आणि ऐन वेळेस उद्भवणारा जो खर्च असतो किंवा जो आपल्या लक्षात नसतो की तो होईल म्हणून त्याला आपण फुटकळ खर्च म्हणजे संकीर्ण. तसंच हे व्यंजनामध्ये मेन महत्वाचे जे व्यंजन जे आहे ते 5 वर्गामध्ये आपण त्याला आखणी करून दिलेली आहे. आणि हे जे खालचे संकीर्ण जे आहे त्याला सेमी ओव्हल पण म्हणतात. आलं लक्षात? म्हणजे त्याचे आणखी याच्यामध्ये खूप व्याकरण आहे. तुम्हाला मी ते सांगत बसलो तर आपले 2 क्लास जातील. म्हणजे ते प्राण नंतर उष्मा वगैरे किंवा सेमी ओव्हल किंवा त्याला काय म्हणतात असे बरेचसे शब्द आहेत. तर ते सांगत बसलो आणि ते आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये नाही. तर त्याच्यामध्ये इतकं डीप पण जाण्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ॲडव्हान्स ग्रामर शिकाल त्यावेळेस ते गोष्टी ठीक आहे. तर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतोच आहे. तर संकीर्णाचा अर्थ काय? फुटकळ. काय म्हणतो त्याला आपण हिशोबात न घेतलेले, थोडक्यात जास्त हिशोबात न धरलेले, असं आपल्या साध्या मराठी भाषेमध्ये बोलतो ना आपण, असा त्याचा अर्थ आहे. परंतु ते व्यंजन आहे आणि महत्वाचेच आहे असं म्हणजे त्याला दुर्लक्षित करून पण नाही चालणार. फक्त त्याची रचना त्या वेगळ्या पद्धतीने त्याची रचना केली गेलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणखी सर हॅलो. हा बोला. आता ते 8 स्वर आणि 10 स्वर हा आणि आपल्या पुस्तकामध्ये पण तसं दिले 5 ऱ्हस्व स्वर आणि 5 दीर्घ स्वर हा आपल्या चालू पुस्तकामध्ये अभ्यासक्रमात. आणि मग संयुक्त स्वराची काय आवश्यकता आहे? स्वतंत्रपणे जर 5 जर असतील स्वर, स्वतंत्रपणे 5 दीर्घ स्वर आणि 5 ऱ्हस्व स्वर असतील तर संयुक्त स्वर म्हणण्याची काय आवश्यकता आहे?
कोणते स्वर म्हणण्याची? संयुक्त स्वर म्हणण्याची काय आवश्यकता आहे? हा, नाही काही गरज नाही ना. मला जर थोडा- तुम्ही जर असं जर म्हणत नसाल, म्हणजे तुम्ही जर 5 ऱ्हस्व आणि 5 दीर्घ जर असं म्हणत नसाल, तरच मग ते संयुक्त आपण म्हणायचं. हा, मग पुस्तकात तसं तरच ते दिलंय संयुक्त. ना, पुस्तकात तसं हा. दिलंय 5 दीर्घ आणि 5 स्वर ऱ्हस्व आणि परत संयुक्त स्वर पण पुढे दिलेला आहे. आता तुम्ही त्या शिकवा. हा, मग ते 8च्या हिशोबाने तुम्हाला ते माहित राहावं म्हणून त्या हिशोबाने दिलेलं आहे. 8च्या हिशोबाने जर तुम्ही म्हणाल तर मग ते संयुक्त असं आपल्याला म्हणता येईल. आणि जर तुम्ही 10च्या याच्याने म्हटला तर 5-5चा तो येणार ऱ्हस्व आणि दीर्घ. 8च्या याच्याने म्हणणार तर 3-3च येणार. हा, पुस्तकात तसं दिले ना. हा हा. हॅलो सर. हा, बोला. हा, पुष्पा गोडके बोलतो सर. ते हजेरी हा, बोला. फॉर्म कसा भरायचा सर? हा, हॅलो. हजेरी फॉर्म जो आहे ना, गायकवाड सर आज आहेत आपल्या याला जे जॉईन झालेले आहेत. तर मी त्या सरांना, आपल्या गायकवाड सरांना विनंती करतो की शेवटचे जे 15-20 मिनिट आहेत गायकवाड सर, तर हा हजेरी फॉर्म कसा भरायचा तो जर विद्यार्थ्यांना तुम्ही जर समजून सांगितला तर त्यांची मोठी अडचण दूर होईल असं मला वाटतं. गायकवाड सर आहेत ना? गायकवाड सर, हॅलो मगाशी हॅलो. होते. हा, आहेत, ते जॉईन आहेत. मी त्यांना सांगतो. हा, तुम्हाला ते प्रात्यक्षिक जे आहे ना ते तुम्हाला ते सांगतीलच. जे लिंक पाठवलेली असते, ती लिंक पाठवलेली असते ना, तर त्या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचं आणि तिथे जी काही माहिती विचारलेली असते ती भरायची असते. तर ते सर तुम्हाला सांगतील व्यवस्थित. बाकी इतर कोणाचे प्रश्न नाही? पुढे जाऊ शकतो मग आपण? हो सर. हा, हो सर. ओके. तर आपल्याला पुढचा जो भाग जो घ्यायचा आहे तो क्रियापदाचा घ्यायचा आहे. तर क्रियापद मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अतिशय महत्वाचा भाग आहे पाली भाषेमध्ये. तो आपल्याला क्रियापद कसे तयार केले जातात हा पाली भाषेमधील फार महत्वाचा भाग आहे. जसं आपण मराठीमध्ये आला, गेला, येतो, जातो हे जसे क्रियापद जे आहेत ते सहजपणे तयार केले जातात. परंतु पाली भाषेमध्ये त्याच्या 3 स्टेप्स आहेत क्रियापद तयार करण्याच्या. ते आपण शिकणारच आहोत. तर तत्पूर्वी हे क्रियापद जे आहे हे शिकण्यासाठी जे ज्या शब्दांचा मी काही उल्लेख करणार आहे तर त्याचे नेमके अर्थ काय हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून त्याच्या ज्या व्याख्या ज्या आहेत किंवा त्याचे जे अर्थ जे आहेत ते मी तुम्हाला एक एक करून स्पष्ट करतो. तर तुम्ही वही आणि पेन्सिल आपलं पेन घेऊन बसा आणि आपले जे पेज नंबर 76 बुक्स मध्ये बघा 76 नंबरचं पेज आहे ते तुम्ही ओपन करा. तर त्यामध्ये पहिला जो शब्द आपल्याला घ्यायचा आहे, शिकायचं, तर त्याला धातू म्हणतात. धातू. धातू इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतो आपण? रूट. रूट वर्ड धातू किंवा इंग्रजीमध्ये रूट म्हणतो. आता धातू म्हणजे काय की काही असो, म्हणजे आता ते आपण लँग्वेज शिकतोय तर ते शब्दामध्ये 76 वर हे आहे स्वयं अध्ययन आहे. पारिभाषिक शब्दार्थ आणि पारिभाषिक स्वयं शब्द अध्ययन. आणि शब्दार्थ मध्ये बघा तुम्ही त्याच्यामध्ये धातू हा शब्द धातू दिलेला 3 नंबरवर धातू आहे. ओके सर. तर धातू हा जो शब्द आहे नेमका त्याचा अर्थ काय होतो
इंग्रजीमध्ये आपण रूट म्हणतो है की नाही, म्हणजे मूळ. तर धातू म्हणजे काय की पुढे त्या वस्तूची किंवा त्या शब्दाची विभाग होत नाही किंवा त्याला तोडलं जात नाही किंवा त्याला त्याचं काय म्हणतात की विभागणी होत नाही. तो जसा आहे तसंच त्याच अवस्थेमध्ये तो राहतो, त्याला पुढे त्याचं विभाजन होत नाही. अशा वस्तूला किंवा शब्दाला काय म्हटलं जातं, धातू म्हटलं जातं, म्हणजेच रूट म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, तुम्ही जर समजा सोनं घेतलं आपण, सोनं आहे की नाही, तर तुमच्याजवळ जे आता उपलब्ध असलेलं हे सोनं हे धातू म्हणू शकतो का आपण? नाही म्हणू शकत. जे जमिनीमध्ये ॲज इट इज, जे ज्या जमिनीमध्ये ज्या स्वरूपामध्ये ते मूळ स्वरूपामध्ये सापडतं त्याला धातू म्हटलं जातं. ते सोनं जे आहे ते आपण बाहेर काढतो, एक्स्ट्रॅक्ट करतो, नंतर त्याच्यावरती प्रक्रिया करतो, ते साफ करतो, त्याला काही केमिकल्समध्ये टाकतो किंवा त्याला उष्णता देतो, त्याच्यातल्या ज्या काही इम्प्युरिटीज आहेत म्हणजेच काय दूषित जो भाग आहे तो आपण काढून टाकतो. मग त्यानंतर मग 20 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट अशा पद्धतीचं ते प्युअर आपण सोनं तयार करतो. तर ह्या प्रक्रियेमधला सगळ्यात शेवटचा जो भाग जो आहे, म्हणजे जो जमिनीमध्ये सापडणारा जो भाग जो आहे त्याला धातू म्हटलं जातं, कारण तो त्याच्या पलीकडे आणखी काही त्याची अवस्था नाही. त्या लोखंड जे आहे त्याचं पण तसंच आहे, अल्युमिनियम जे आहे त्याचं पण तसंच आहे. तसंच शब्दांमध्ये सुद्धा आहे. पाली भाषेमध्ये जे काही शब्द जे आहेत हे सगळे शब्द म्हणजे क्रियापद किंवा नाम म्हणा किंवा सगळे जे शब्द आहेत ते धातूपासून तयार केले जातात. आलं लक्षात? धातूपासून. म्हणजे आता उदाहरण तुम्हाला द्यायचं जर झालं तर गच्छती हा एक पालीमध्ये शब्द आहे. तुम्ही बघा आपले हे शिकतात की नाही, बुद्धवंदना, धम्मवंदना, त्यामध्ये आपण काय म्हणतो, बुद्धं शरणं गच्छामि. आता हा गच्छामी शब्द जो आहे तर याचा मूळ शब्द काय आहे किंवा धातू काय आहे असं जर तुम्हाला जर विचारलं तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर त्याचा मूळ शब्द जो आहे किंवा धातू जो आहे तो काय आहे, गम. आता ह्या गम पासून त्याला विकसित करून मग त्याला नंतर प्रत्यय, नंतर किंवा सफिक्स किंवा प्रिफिक्स, म्हणजेच काय मराठीतून त्याला काय म्हणतात, सफिक्स आणि प्रिफिक्सला उपसर्ग, प्रत्यय आणि उपपद, उपसर्ग आणि प्रत्यय. हा, प्रत्यय आणि उपसर्ग. तर हे जोडल्यानंतर मग त्याचं फायनल रूप तयार होतं, आहे की नाही? त्याच्यानंतर त्याचं रूप तयार होतं. ते फायनल रूप काय झालं, गच्छामी. आलं लक्षात? गमचा गच्छ होतो, गच्छ हा झाला विकसित रूप झालं, गम हे झालं रूट झालं, म्हणजेच धातू झाला, म्हणजेच मूळ शब्द तयार झाला. त्याला नंतर विकसित केलं गेलं. तो कसा विकसित केला गेला तो नंतर बघूया आपण. तर त्याला विकसित केल्यानंतर गच्छ शब्द तयार झाला आणि गच्छ शब्द तयार झाल्यानंतर मग त्याला आपण प्रत्यय लावतो, ती प्रत्यय लावतो किंवा मी प्रत्यय लावतो काळानुसार, त्यावेळेस मग तो क्रियापद म्हणून तो शब्द आपण ओळखू शकतो किंवा त्याला नाव देऊ शकतो, त्याचं नामकरण करू शकतो. गच्छामी, गच्छामी हे क्रियापद आहे. गच्छामी ह्या क्रियापदाचा मूळ धातू जो आहे तो गम आहे आणि गम पासून विकसित केलेलं जे रूप जे आहे ते गच्छ आहे. अशी ही इंटरकनेक्टेड प्रोसेस आहेत, अवस्था आहेत. म्हणजे गच्छामी हे रूप झालं, गच्छ हे काय झालं, विकसित रूप झालं आणि गम हे काय झालं, मूळ शब्द, रूट वर्ड, धातू. 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 धातू म्हणायचं, धातू. तर आता असे बरेचसे शब्द आहेत पाली भाषेमध्ये. तुम्हाला अशी लिस्ट जी आहे जवळजवळ 552 प्रकारचे धातू आहेत, 552 प्रकारचे, आणि ते पण असे वेगवेगळ्या याच्यामध्ये
विभागले गेलेले आहेत. म्हणजे जे गण जे म्हणतो ना आपण, वेगवेगळ्या गणामध्ये 8 गण, आपण ते पण शिकणार आहोत. तर त्या 8 गणामध्ये हे धातू असे वेगवेगळे विभागले गेलेले आहेत. मग त्याचं विकसित रूप तयार करायचं असतं आणि त्यानंतर मग त्याला प्रत्यय जोडून मग त्याचं ते क्रियापद तयार होतं. तर बघा या ठिकाणी तुद हा एक धातू आहे, ता धातू आहे, तस धातू आहे, नंतर तर धातू आहे. तर म्हणजे काय, काय म्हणतात, तैरना म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला काय तरंगतो असं म्हणतो ना. हा. त्यानंतर जा हा एक धातू आहे बघा, जा. आता जा धातूचा अर्थ काय होतो? जानने. जा धातूचा अर्थ होतो जानने. नाही, तो न्या शब्दाचा आहे. न्या न्य न्य न्या हा एक धातू आहे, त्याचा अर्थ जाणणे होतो. तर हा जा जो शब्द आहे याचा आपला धातू जो आहे ना, याचा अर्थ होतो जन्म घेणे, जन्म, जा. आणि त्याला ती जर लावला, प्रत्यय जर लावला तर जन्म घेतो असा त्याचा अर्थ होतो. जाती, जाती म्हणजे काय, जन्म घेतो अशा प्रकारे, जन्म घेणे वगैरे. आता हे आपण जे आपल्या सोशल सामाजिक व्यवस्थेमध्ये आपण जे म्हणतो ना, हा त्या जातीमधला आहे, हा त्या जातीमधला आहे, तर याचा अर्थ काय होतो, त्या वर्गामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. परंतु हा शब्द नंतर त्याचा जन्म घेण्याच्या ऐवजी तो एखाद्या वर्गामध्ये तो बांधला गेलेला, बंधन त्याचं आलेलं असं आता जातीचा अर्थ घेतला, म्हणजे वर्ग किंवा एखादा भाग असं समजला जातो. तर नंतर बघा बुध हा शब्द आहे, बुध हा धातू आहे एक, बुध. तर बुध ह्या धातू जो आहे त्याचा काय अर्थ होतो? बुध ज्ञान होणे. हा, ज्ञान, बरोबर. हा म्हणजे नॉलेज म्हणतो ना आपण, नॉलेज. तर आता बुध ह्या शब्दावरनं बघा किती शब्द तयार झालेले आहेत पालीमध्ये. म्हणजे बुद्ध हा शब्द 5 पार्टिसिपल तयार झालेला आहे. बोधेती हा शब्द आहे. नंतर बुध शब्दावरनं बरेचसे शब्द आहेत बघा. तर हे बुध हा धातू जो आहे ना, त्याच्यावरनं हे विकसित रूप होऊन परत ते क्रियापद म्हणा किंवा नाउन म्हणा या अशा याच्यामध्ये तयार झालेले. थोडक्यात सांगायचं काय मला, की क्रियापद तयार करताना आपली जे झाड असतं की झाड, त्याच्यात जे मूळ जे असतं ते म्हणजे काय, धातू आहे की नाही. त्या मुळापासून अंकुर येतो आणि त्याचं खोड तयार होतं, बरोबर. ते खोड तयार झाल्यानंतर मग नंतर ते खोड जे आहे त्याला आपण विकसित रूप म्हणायचं. धातू नंतर ते विकसित रूप म्हणायचं खोडाला. आणि ज्या काही फांद्या पानं वगैरे येतात त्याला आपण क्रियापद म्हणायचं. जर झाडाची उपमा जर दिली आपण तर काय, मूळ, नंतर खोड आणि पान आणि फांद्या. तसंच पालीमध्ये जो शब्द असतो, क्रियापद कशाला म्हणायचं किंवा विकसित रूप कशाला म्हणायचं किंवा मूळ कशाला म्हणायचं, तर जे धातू नंतर त्याचं विकसित रूप नंतर मग क्रियापद, तर असे त्याचे 3 स्टेजेस मध्ये डेव्हलपमेंट होत असते. जसं बुद्धचं काय, त्याचा बुद्ध्य होतो म्हणजे विकसित रूप. आता बुद्ध्य हे संस्कृत मध्ये आहे, परंतु संस्कृत मध्ये आता जसे नियम आपण शिकलो ना, तर त्याचं पालीमध्ये ट्रान्सलेशन होताना त्याचा झ तयार होतो, म्हणजे झ हा झाला पालीमध्ये विकसित रूप तयार झालं बुधपासून. म्हणजे लक्षात घ्या, बुद्ध. आणि बुद्ध तयार झाल्यानंतर त्याला जर समजा तुम्ही वर्तमान काळाचा ती प्रत्यय लावला तर क्रियापद काय तयार झालं, बुद्धती. म्हणजे क्रियापद आहे बुद्धती, पण त्याचा धातू आहे बुध.
आणि त्याचं विकसित रूप काय आहे? भुज्य. आता नुसतं बुध आणि भुज्य जर तुम्ही वाक्यामध्ये जर टाकलं हे शब्द, तर त्या वाक्याचा अर्थ कळेल का आपल्याला? पूर्ण व्यवस्थित अर्थ त्या वाक्याचा लागणार नाही. कळेल फक्त की हा बुध आहे, भुज्य आहे, म्हणजे काहीतरी नॉलेज वगैरे आहे. पण भुज्यती असा जर क्रियापद तुम्ही लिहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की ज्ञान होणे किंवा ज्ञान होते किंवा इन्फॉर्मेशन मिळते किंवा घेते वगैरे अशा पद्धतीचा पूर्ण अर्थ तुम्हाला कळेल. म्हणजे क्रियापद जोडल्यानंतरच तुम्हाला त्या वाक्याचा नीट अर्थ काढता येतो किंवा लक्षात घेता येतो. तर अशा पद्धतीने धातू म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता त्या कुणाला अजून कळालं नाही धातू म्हणजे काय? हॅलो, हॅलो, बोलत जा. म्हणजे मला कळालंय सर. समजलं हा, सर. म्हणजे तुम्ही समजलं की मला इकडे आनंद होतो की चला समजलं, पुढे जायला काही हरकत नाही. जोपर्यंत म्हणजे तुमची रिॲक्शन येत नाही तोपर्यंत मला एक कन्फ्युजन होतं. म्हणजे बोलायला तुम्ही घाबरू नका आणि लाजू नका असं मी तुम्हाला मागेच सांगितलं. ओके, तर धातू म्हणजे लक्षात आलं आणि विकसित रूप म्हणजे ते पण तुमचं लक्षात आलं आहे की नाही? विकसित रूप जे आहे ते पण तुम्हाला मी सांगितलं. आणि रूप जे आहे फायनल रूप म्हणजेच काय? क्रियापद गच्छती किंवा जाती किंवा भुज्यती याला काय म्हटलं जातं? रूप म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? रूप. म्हणजे 3 शब्द तुम्ही शिकलात. धातू, विकसित रूप आणि रूप, हे 3 शब्द जे आहेत ते लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढचा जो शब्द जो आहे प्रत्यय, हा तर खूप वेळा तुम्हाला म्हणजे ऐकावं लागणार आहे, कारण याच्याशिवाय पालीमध्ये काही होऊच शकत नाही. म्हणजे त्या कोणत्याही शब्दाचा अर्थ लागूच शकत नाही. जोपर्यंत शब्दाला प्रत्यय लागत नाही तोपर्यंत पाली भाषेमध्ये त्या शब्दाचा किंवा त्या वाक्याचा अर्थ तुम्हाला समजू शकत नाही किंवा तो पूर्ण होऊ शकत नाही. तर प्रत्यय म्हणजे काय? त्यालाच पालीमध्ये आपण प्रत्यय म्हणतो. त्याचे 2-3 अर्थ आहेत प्रत्ययाचे, पण प्रत्यय जो आहे तो म्हणजे त्याचं कारण जो म्हणतो ना आपण, कारक किंवा कारण. आता समजा मी शब्द एक शब्द घेतला, धावती. धावती हा शब्द जर घेतला तर धाव हा काय झाला? धातू झाला. धातू. आणि त्याला आता याच्यामध्ये विकसित रूप नाही, डायरेक्ट टी लागलेला आहे. असं पण होतं पालीमध्ये, आलं लक्षात? म्हणजे प्रत्येक ठिकाणी विकसित रूप करावंच लागतं असंही नाही. काही धातूंमध्ये विकसित रूप करावं लागतं, काही धातूंमध्ये करावं लागत नाही, हे लक्षात घ्या. तर धाव झाला धातू, त्याला ती लावला वर्तमान काळातला प्रत्यय, तर धावती म्हणजेच काय? धावतो असा त्याचा अर्थ झाला. ओके, तर हा जो ती जो आहे याला काय म्हणायचं? याला प्रत्यय म्हणायचं. कारण हा शब्दाच्या काय शेवटी जोडला गेलेला आहे. हा ती जो आहे हा शब्दाच्या शेवटी जोडलेला आहे. म्हणजे शब्दाच्या पुढे म्हटलं तरी चालेल किंवा शेवटी म्हटलं तरी चालेल. म्हणजे याचाच अर्थ प्रत्यय नेहमी शब्दाच्या शेवटी किंवा पुढे जोडलेला असतो. त्याला आपण जो काही शब्द असेल किंवा अक्षर असेल त्याला आपण प्रत्यय म्हणतो. गच्छती म्हटल्यानंतर ती जो आहे तो काय आला? प्रत्यय आला. ओके, नंतर धावती हा जो आहे तो काय? त्यातला ती जो आहे तो प्रत्यय आहे. गच्छामी मध्ये मी जो आहे हा काय आहे? याला काय म्हणणार आपण? प्रत्यय म्हणणार आपण. सगळ्यात शेवटी जो काही काळामधले जे काही प्रत्यय जे आहेत तेच शब्दाला जोडतो आपण. तर कुठे जोडतो? शब्दाच्या अगदी शेवटी. तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे ट्रेन तुम्ही बघितली असेल, ट्रेन, बरोबर? आणि ह्या ट्रेन मध्ये सगळ्यात शेवटचा डबा जो असतो तो कोणता असतो? गार्डचा डबा असतो, बरोबर?
आणि गार्ड जो असतो ट्रेनचा, जो व्यक्ती असतो त्याच्या सगळ्या इशाऱ्यावरती, त्याच्या सूचनांवरती ट्रेन चालत असते. त्यांनी जर हिरवी झेंडी दिली तरच गाडी जाते, त्यांनी जर लाल झेंडी दिली तर गाडी थांबते. त्यांनी जर म्हटलं अजून 5-10 मिनिटं गाडी थांबवायची तर ड्रायव्हर गाडी चालवणार नाही, तो त्याच्या इशाऱ्यानुसारच ट्रेन चालवणार. तर जसं ह्या ट्रेनमध्ये गार्डला महत्व आहे त्याच्याशिवाय, आणि हा डबा कुठे जोडला असतो, सगळ्यात शेवटी जोडलेला असतो, ट्रेनच्या सगळ्यात शेवटी जोडलेला असतो. जसं ह्या ट्रेनमध्ये त्या गार्डला महत्व आहे आणि तो शेवटी जोडलेला असतो, तसंच प्रत्यय जे आहे ते पाली भाषेमध्ये त्याचं अतिशय महत्व आहे आणि त्याच्या इशाऱ्याशिवाय किंवा त्याला जोडल्याशिवाय शब्दाला अर्थ प्राप्त होत नाही आणि तो सगळ्यात शेवटी जोडलेला असतो. तर त्याला आपण काय म्हणतो, प्रत्यय म्हणतो. ओके, म्हणजे तुम्हाला धातू आणि प्रत्यय हे जे आहेत हे लक्षात आले? हो सर. हो सर. हो सर. हो सर. मग यानंतरचा तिसरा हो जो सर. भाग जो आहे, तिसरा जो भाग जो आहे की जो आपल्याला क्रियापद शिकण्यासाठी आवश्यक आहे, तर त्याला म्हणतात पुरुष. त्याला काय म्हणतात, पुरुष. त्यालाच इंग्रजीमध्ये आपण म्हणतो पर्सन. त्यालाच काय म्हणतो आपण, पर्सन म्हणजे व्यक्ती. आता हा पुरुष किंवा पुरुष म्हणजे काय, तर आपण काय करत असतो, कोणत्याही भाषेमध्ये बोलत असताना 3 प्रकारेच बोलत असतो आपण. नीट लक्षात घ्या, 3 प्रकारे बोलतो. एक तर आपण आपल्या समोर व्यक्ती जो नाही आहे, जो उपस्थित नाही आहे किंवा जो दिसत नाही, तो अदृश्य आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये आपण बोलत असतो, त्याच्याविषयी आपण बोलत असतो. अशा प्रकारे आपण एक बोलत असतो. दुसरा प्रकार म्हणजे आपल्या समोर तो व्यक्ती आहे, तो दिसतो आहे, आपण त्याला टच करू शकतो, आपण त्याला बघतो आहोत, तर त्याच्याविषयी किंवा त्याला काहीतरी सांगत असताना, त्याच्याविषयी बोलत असताना किंवा आपण जे बोलतो, तर हा दुसरा प्रकार झाला. आणि तिसरा प्रकार आपण आपल्या स्वतःबद्दल बोलत असतो. तिसरा प्रकार म्हणजे काय, आपण आपल्या स्वतःबद्दल बोलत असतो. म्हणजे कसं बोलत असतो, मी रात्री लवकर झोपतो, मी सकाळी लवकर उठतो, मी जेवण दुपारी करतो, मी अभ्यास करतो. सगळं मी जे काही आहे किंवा आम्ही जे आहे याच्याबद्दल ज्या वेळेस आपण बोलतो, तो एक भाग झाला. म्हणजे 3 भाग झाले. एक तिसरा व्यक्ती की जो आपल्या समोर नाही किंवा वस्तू आपल्या समोर नाही, ती अदृश्य आहे, दिसत नाही, अशा पद्धतीने बोलतो. दुसरा व्यक्ती आपल्या समोर आहे, अशा पद्धतीने आपण बोलतो. किंवा आपण स्वतःबद्दल बोलतो व्यक्ती. तर असे हे 3 प्रकारे आपण नेहमी भाषेमध्ये बोलत असतो. तर त्यालाच पर्सन म्हटलं जातं. तो जो व्यक्ती आपल्या समोर नाही त्याला आपण काय म्हणतो, थर्ड पर्सन म्हणतो इंग्रजीमध्ये. इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, थर्ड पर्सन. परंतु पालीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, प्रथम पुरुष म्हणतो. हे लक्षात घ्या, प्रथम पुरुष म्हणतो. जो आपल्या समोर नाही त्याच्याबद्दल ज्या आपण बोलतो त्याला आपण प्रथम पुरुष म्हणतो पालीमध्ये. नंतर आपल्या समोर बसलेला व्यक्ती त्याच्याशी आपण बोलतो किंवा त्याला आपण बोलतो, त्याला इंग्रजीमध्ये सेकंड पर्सन म्हणतो. बरोबर, इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, त्याला सेकंड पर्सन म्हणतो. आणि पालीमध्ये काय म्हणतो, पालीमध्ये काय म्हणतो, मध्यम पुरुष. हा, मध्यम पुरुष म्हणजे मधला पुरुष. मध्यम म्हणजे मधला. ओके. आणि तिसरा जो भाग जो आहे की आपण स्वतःबद्दल बोलतो त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, फर्स्ट पर्सन म्हणतो. आणि पालीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, उत्तम पुरुष. हा, उत्तम पुरुष म्हणतो. म्हणजे पालीमध्ये आपल्याला जे 3 पुरुष जे आहेत ते कसे आढळतात, प्रथम पुरुष जो आपल्या पुढे नाही किंवा दिसत नाही, तो प्रथम पुरुष. आपल्या समोर जो आहे तो
मध्यम पुरुष आणि आपण स्वतः काय उत्तम पुरुष. तर अशा प्रकारे हे 3 पुरुष जे आहेत हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावं लागेल. याचे अर्थ लक्षात ठेवा. याच्या पुढे मी नुसतं पुरुष म्हणत जाईल किंवा मध्यम पुरुष म्हणत जाईल किंवा प्रथम पुरुष म्हणत जाईल तर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की सर कोणत्या व्यक्तीच्या बद्दल बोलतायत. म्हणजे जो अदृश्य आहे त्याच्याबद्दल बोलतायत, जो समोर बसलेले आहेत त्याच्याबद्दल बोलतायत का स्वतःबद्दल बोलतायत. तर हे लक्षात ठेवायचं म्हणजे काय, अगदी सोपी भाषा, सोप्या भाषेत सांगायचं. उत्तम पुरुष म्हणजे कोण, स्वतः. हा म्हणजे नसला तरी चालेल, उत्तम नसला तरी चालेल, पण पाली शिकायची तर स्वतःला काय म्हणायचं, उत्तम पुरुष म्हणायचं. म्हणजे हे लक्षात राहील की नाही. राहते सर. हो लक्षात स्वतःबद्दल उत्तम म्हणायचं. म्हणजे स्वतःला बरेचसे लोक नेहमी असंच म्हणत असतात की आय एम बेस्ट, आहे की नाही, असं त्यांचा ग्रह असतो. पण पाली शिकायला किंवा हे पुरुष लक्षात ठेवायला आपण हा अर्थ म्हणजे स्वतः म्हणजे काय, उत्तम पुरुष. ओके. माझ्या समोर बसलेला तो कोण व्यक्ती, कोणता पुरुष, मध्यम पुरुष, द्वितीय पुरुष. मध्यम पुरुष. तुम्हाला द्वितीय आणि प्रथम हे मी शिकवलंच नाही. तुम्ही याच्यामध्ये जर गोंधळ केला द्वितीय पुरुष आणि पहिला पुरुष तर तुम्हाला ते कन्फ्युजन होईल. तर हेच शब्द वापरायचे, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष हेच शब्द वापरायचे. द्वितीय पुरुष म्हणजे ते फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन हे तुम्हाला मी समजण्यासाठी सांगितलं इंग्रजीमध्ये. परंतु त्याचा याच्याशी पहिला, दुसरा, तिसरा असा पर्सन याच्याशी पालीमध्ये नाही लावायचं. आलं लक्षात. आणि मग पुढचा जो थर्ड पर्सन जो आहे त्याला आपण प्रथम पुरुष म्हणतो. तर अशा प्रकारे हे पुरुष जे आहेत हे पुरुष लक्षात ठेवायचे. धातू म्हणजे काय ते लक्षात ठेवायचं, विकसित रूप म्हणजे काय ते लक्षात ठेवायचं, नुसतंच फायनल रूप म्हणतो आपण रूप ते लक्षात ठेवायचं, नंतर क्रियापद कसं तयार होतं ते लक्षात ठेवायचं. तर हे क्रियापद बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती उद्या आपण स्क्रीनवरती मी तुम्हाला व्यवस्थित लिहून वगैरे ते तुम्हाला मी शिकवेल. तर हे क्रियापद एकदा का तुमच्या लक्षात आलं की बराचसा भाग तुमचा पालीमधला कव्हर होतो. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही ते जाण्याला सुरुवात होते. तर आज आपण इथेच थांबूया. 11:15 वाजलेले आहेत. जर या संदर्भामध्ये कोणाला काही परत शंका असतील तर विचारा. उद्या आपण क्रियापदाला सुरुवात करू. म्हणजे काळ जे आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, त्याचे जे प्रत्यय आहेत ते प्रत्यय ह्या पुरुषाप्रमाणे म्हणजे तृतीय पुरुषाप्रमाणे प्रथम पुरुषाप्रमाणे कोणते आहेत, मध्यम पुरुषाप्रमाणे कोणते आहेत, नंतर उत्तम पुरुषाप्रमाणे कोणते आहेत, एक वचनामध्ये कोणते आहेत, अनेक वचनामध्ये कोणते आहेत, हे सगळे प्रत्यय जे आहेत क्रियापदाचे हे आपण उद्यापासून शिकू. म्हणजे काळ शिकताना किंवा क्रियापद शिकताना. परंतु त्याच्या आधी हे जी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली त्याच्यामध्ये कोणाला काही अडचण, काळ म्हणजे काय, टेन्स आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ना, वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ, हे तर समजायला काही अवघड नाहीये. ओके. सर, होती हे क्रियापद आहे ते कशामध्ये येतं? वर्तमान काळ, भूतकाळ की भविष्य? वर्तमान काळामध्ये येतं. वर्तमान काळामध्ये. ओके सर, थँक्यू. ऍक्च्युली त्याचा जो धातू जो आहे मॅडम तो भू आहे. भू धातू. हा, भू धातू आहे. त्याचा अर्थ होतो बिकम, टू बिकम, हा म्हणजे बनणे. आलं लक्षात. आणि तो होती केव्हा वापरला जातो, ज्यावेळेस एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या व्यक्तीचं स्वरूप बदललं जातं. म्हणजे तो एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये येतो ना, त्यावेळेस ते होती आपल्याला हा शब्द वापरावा लागतो. त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं, होती, वाटती, त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन. तर हा भू जो आहे
हा थोडासा काय म्हणतात त्याला इररेग्युलर क्रिया धातू आहे. त्याचे जे क्रियापदाचे प्रत्यय जे आहेत ते काय आहे, इररेग्युलर आहे, रेग्युलर प्रमाणे नाहीये. ओके भविष्य भूतकाळ आयडेन्सू होतो है की नाही, हो किंवा अबू होतो, त्याचे प्रत्यय जरा वेगळे आहेत. होती हा वर्तमान काळामध्ये, होती एक वचनामध्ये, होती अनेक वचनामध्ये. हो हो सर. नाही ते आता आम्हाला ग्रामर चालवायला सांगितलं होतं ना, तर म्हणून ते वर्तमान लिहायचं की हे लिहायचं ते माहिती नव्हतं. ते उदेंतो सूर्यो ब्राह्मणेन नमस्सितो होती, तर त्याचं ग्रामर लिहायचं होतं. हा, काय वाक्य काय? उदेंतो सूर्यो ब्राह्मणेन नमस्सितो होती. अच्छा अच्छा अच्छा. हा. म्हणजे उगवता सूर्य, उगवत्या सूर्याला ब्राह्मण नमस्कार, ब्राह्मणाद्वारे नमस्कार केला जातो हा. किंवा करत होता ना. नाही, करतो, केला जात नाही. हे पॅसिव्ह व्हॉइस मधलं वाक्य नाहीये, हे डायरेक्ट करतो ना. हा करतो. होती म्हणजे करतो. ओके म्हणजे सर. बघा त्याचं तो आधी म्हणजे स्टील होता, म्हणजे स्टेशनरी होता, म्हणजे काय म्हणतात त्याला, हालचाल वगैरे काही होती, पण तो त्याचं नंतर स्वरूप बदलतो. तो खाली वागत असेल, हात जोडत असेल, म्हणून त्याला होती म्हटलेलं आहे. ओके सर. आणि ते उदेंतो आहे ते वर्तमानकाली कृदंत आहे ना. हा हा, ते प्रेझेंट पार्टिसिपल आहे. हा ओके सर, थँक्यू. ओके. बाकी कोणाला विचारायचं काही? एकदम सगळे शांत बसलेत. हो नाही काही काय शंका नाही. उद्या आहेच का? शंकेचं समाधान झालं सर सगळं. हो ना. हा, मग मला ते कळू द्या ना. तर हे होती मग कुठल्या पुरीस मध्ये येणार, ते पठमपुरीस मध्येच येणार. हो, होती पटमपुरुष एक वचन. थँक्यू सर. ओके, वेलकम. चला मग थांबूया. कोणाची जर समजा काही हे नसेल, प्रश्न नसेल तर मग इथे थांबतो. ओके ओके सर. थँक्यू जय भीम सर. थँक्यू सर. थँक्यू.